ठीक आहे. मग IT बिझनेस अनालिस्ट तुमच्या रिक्वायरमेंटला अंडरस्टँड करून अनालाइज करून यू विल गिव्ह द रिकमेंडेशन की असं आपण ऍप्लिकेशन तयार करू शकतो. ठीक आहे. मग ते तुम्हाला एक डिझाईन तयार करणार. मग तुम्ही काय करणार, ती डिझाईन चेक करणार, बघणार इट इज अप्रूव्ह की नाही. तुम्ही तुमच्या मॅनेजमेंट टीमकडे जाणार ते घेऊन की हा आपलं ऍप्लिकेशन असं या डिझाईननी राहणार आहे. समजत आहे सगळ्यांना की मी काय सांगत आहे? समजत आहे मॅडम. येस मॅम. समजलं सानिका? येस मॅम, समजत आहे. समजत आहे ना? काही असलं तर तुम्ही विचारा. हा हो. आता आपण इथं असं एक्झाम्पल बघत आहे की राजेश मिस्टर राजेश हे बँकमध्ये वर्किंग आहे ऍज अ बिझनेस अनालिस्ट. जस्ट इमॅजिन. ठीक आहे. यांना आता ऍप्लिकेशन बनवायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन अकाउंट ओपनिंगचं. ठीक आहे. आता राजेश गेले एका IT बिझनेस अनालिस्ट कंपनीकडे, IT कंपनीकडे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी. जर राजेश हे डायरेक्ट डेव्हलपरकडे गेले असते, म्हणजे अशी कंपनी जिथे फक्त डायरेक्ट डेव्हलपमेंट होते, त्या केसमध्ये काय होईल, रिक्वायरमेंट क्लिअर नसणार, डायरेक्ट जे सांगतील ते क्रिएट होईल आणि प्लॅनिंग नसणार, वेळेवर प्रोडक्ट डिलिव्हर्ड होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे राजेश अशा एका कंपनीमध्ये गेले आपला अप्रोच घेऊन जिथे IT बिझनेस अनालिस्ट आहे प्लस प्रॉपर टीम मॅनेजमेंट आहे. मग त्यांनी काय केलं, बिझनेस अनालिस्टनी रिक्वायरमेंट गॅदर घेतली राजेशची कडून, बिझनेसची जी काही रिक्वायरमेंट होती ते गॅदर केली, डॉक्युमेंटेशन केलं IT बिझनेस अनालिस्टने. ठीक आहे. जसं की सानिका आर यू देअर? येस मॅम. हा सानिका, आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एक IT बिझनेस अनालिस्ट आहात, IT कंपनीचे IT बिझनेस अनालिस्ट आहात. ओके ओके. आणि राजेशजी HDFC बँकेचे बिझनेस अनालिस्ट आहे. ठीक आहे. मग आता राजेशजी तुमच्याकडे येतील रिक्वायरमेंट घेऊन की मला एक ऑनलाईन ऍप्लिकेशन बनवून द्या अकाउंट ओपनिंगचं. मग तुमचा काय अप्रोच असणार, काय वाटतंय तुम्हाला? जसं मी आता सांगितलं की BA IT बिझनेस अनालिस्ट कडे गेले, मग IT बिझनेस अनालिस्टने काय सांगितलं ते आता तुम्ही ऍज अ बिझनेस अनालिस्ट सांगा राजेशजीला. First step, I just check the last data of the. मराठीमध्ये सांगू? चालते. हो, मी मराठीमध्येच. कारण काय की कॉन्सेप्ट जो आहे तो समजला पाहिजे. इंग्लिशमध्ये तर मी बोलू शकते, पण कॉन्सेप्ट समजला पाहिजे ना की नेमकं काय आहे एक्झॅक्ट. तर मी फर्स्ट स्टेप ही करेल, त्यांचा आधीचा जो डेटा आहे त्यांच्या कंपनीचा, एका दिवसाला त्यांच्या HDFC बँकमध्ये किती अकाउंट ओपनिंग होते, त्यांची रिक्वायरमेंट किती आहे, आधी तो डेटा मी कलेक्ट करेल आणि मग त्या डेटावरती मी माझं वर्किंग चालू करेल. ठीक आहे. आता तुम्हाला विचारायचं आहे, काही क्वेश्चन्स करायचे, रिक्वायरमेंट गॅदरिंग करायचं आहे, आपल्याला जे ऍप्लिकेशन तयार करायचं आहे अकाउंट ओपनिंगचं, तर तुम्हाला राजेशजीला विचारावं लागेल की रिक्वायरमेंट एक्झॅक्ट काय आहे, ऍप्लिकेशन कसं असणार आहे. ठीक आहे. टार्गेटेड कस्टमर कोण आहे, युजर कोण आहे. ठीक आहे. अशा टाईपचे काही क्वेश्चन्स आपल्याला मेन मध्ये विचारावं लागेल. ठीक आहे. नंतर प्लॅनिंग करून डॉक्युमेंटेशन करून मग आपण पुढची प्रोसेस घेऊ. चला आता पुढचं बघूया की एक्झॅक्ट असते काय. ठीक आहे. बिझनेस अनालिस्ट कसा आला हे समजलं? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता कोणतीही कंपनी, आता जसं की मी सांगितलं की HDFCचा होता, याच्या जागेवर झोमॅटो असेल, त्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन असेल, सेम थिंग अप्लाय होईल. दुसरा बिझनेस असेल कोणताही, मॅन्युफॅक्चरिंगचा असेल, सेम थिंग अप्लाय होईल. ठीक आहे. फॉर अनालिसिस आणि एक ऍप्लिकेशन डिझाईन करायचं असेल, त्याची काही रिक्वायरमेंट गॅदरिंग असते, डॉक्युमेंटेशन पार्ट असतो, सगळं पार्टचं बिझनेस अनालिस्ट विल टेक द ओनरशिप. आता बघूया, ही पिक्चर दिसते? येस मॅम. विजिबल आहे का? येस मॅम. येस मॅम. आता क्लिअर आहे? ठीक आहे. या पिक्चर मध्ये या इमेजेस, हे पहिली इमेज बघा, या पहिल्या इमेजेस मध्ये असं काय वाटतंय तुम्हाला? कन्फ्यूज येतो, म्हणजे त्याच्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू आहे आणि त्याला प्रॉपर नॉलेज नाही की त्याला काय करायचंय ते. करेक्ट.
सेकंड इमेज मध्ये काय वाटत आहे? त्यांचं प्लॅनिंग वगैरे झालंय की त्यांना कोणत्या स्टेप म्हणजे फॉलो करायचे आहे आणि म्हणजे त्यांचं अनालिसिस झालंय डेटावरती. त्यांना त्यांचं स्ट्रक्चर माहितीये, त्यांना म्हणजे परफॉर्म कसं करायचे, त्यांचा टास्क ते सर्व त्यांना माहिती आहे. बरोबर. आणि थर्ड मध्ये काय वाटतंय? ते सक्सेस झाले, त्यांना जे अचीव्ह करायचं होतं ते त्यांना मिळालंय, कारण की फर्स्ट सेकंड डे त्यांचं अॅनलाइज व्यवस्थित झालं, ते क्लिअर झाले सर्व गोष्टींमध्ये. त्याच्यानंतर त्यांना आउटपुट त्यांचं मिळालं. करेक्ट. तर हा रोल इथे बिझनेस अनालिस्टचा येतो. आता पहिल्या इमेजेसमध्ये बघा, हा व्यक्ती हा खूप कन्फ्यूज आहे. यांचा ना एक बिझनेस आहे, रेप्युटेटेड बिझनेस आहे, ठीक आहे. पण यांना आपला बिझनेस ऑनलाईन करायचा आहे. तर त्यांच्या माइंडमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहे की मला एक्सपांड करायचं आहे, मी कसं करू, ऑनलाईनमध्ये कसं जाऊ, काय जाऊ, आयडियाज नसतात, राईट. खूप सारं कन्फ्युजन असते. मग काही गोष्टी असतात की ते कसं क्लिअर होईल, कसा मला ऑनलाईनमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये एंट्री भेटेल, कसं करू शकतो मी, ठीक आहे. तर ते बिझनेस अनालिस्टकडे जातात. सी द सेकंड इमेज. आता बिझनेस अनालिस्ट काय करतो, त्यांचा एक्झिस्टिंग बिझनेसला अनालाइज करतो. फर्स्ट जेव्हा मी व्हिडिओ दाखवला पहिला, त्या व्हिडिओमध्ये बिझनेस अनालिस्ट काय करत होता, एक्झिस्टिंग डेटावर, एक्झिस्टिंग प्रोसेस, बिझनेस प्रोसेसवर वर्क करत होता की करंट सिच्युएशन काय आहे बिझनेसची आणि आपलं गोल काय आहे की आपण ते कसं अचीव करू शकतो, ठीक आहे. म्हणजे बिझनेस अनालिसिस, आयडेंटिफाय द करंट प्रॉब्लेम्स अँड देन गिव्ह द सोल्युशन. माझा आवाज डबल येत आहे का? नाही मॅम. हॅलो, नाही ना? डबल. ओके, ठीक आहे. आता इथे बिझनेस अनालिस्ट आला सेकंड इमेज मध्ये, ठीक आहे. आता थर्ड मध्ये बिझनेस अनालिस्टने काय केलं, सगळं डेटा अनालाइज केला, सध्याच्या करंट बिझनेसची सिच्युएशन, ठीक आहे. मग त्यानंतर त्यांनी एक रिकमेंड केलं सोल्युशन आणि ते अप्लाय केल्यानंतर त्यांना जे अचीव करायचा होता ते त्यांना भेटलं. म्हणजे इथे थर्ड इमेज मध्ये ते सक्सेस झालं, त्यांना ते व्हॅल्यू त्यांनी दिली, ठीक आहे. सिंपल या इमेज मधून बिझनेस अनालिस्टची एक डेफिनेशन कळेल. आता बघूया एक्झॅक्ट काय डेफिनेशन आहे त्याची. व्हॉट इज बिझनेस अनालिसिस? So business analysis is the practice of enabling change in an enterprises by defining the needs and recommending solution that deliver value to the stakeholders. ही जी इमेज दाखवली मी, या इमेज मध्ये एक बिझनेस अनालिस्ट आला, त्यावेळेस तो फर्स्ट काय करेल, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स, ठीक आहे. एका कंपनीचे पहिले तो प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करेल, काय आहे त्याला एनालाइज करेल की आपण व्हॉट वी कॅन गिव्ह द रेकमेंडेशन्स, वी कॅन गिव्ह द सोल्युशन्स दॅट डिलिव्हर द व्हॅल्यू, ठीक आहे. तर यामध्ये पहिले मग हा अशा टाईपचा डेटा असो की करंट प्रोसेसचा डेटा असो, बिझनेस प्रोसेस. जसं की करंट अकाउंट ओपनिंगचं आता आपण डिस्कशन करत होतो. अकाउंट ओपनिंगची ही एक प्रोसेस आहे. पहिले काय करेल, कस्टमर अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरेल ऑनलाईन, ठीक आहे. अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरल्यानंतर, फिलअप केल्यानंतर तिथं त्यांना डॉक्युमेंट्स मागेल, तुम्ही डॉक्युमेंट्स सबमिट करा, KYC द्या, ठीक आहे. नंतर ती गोष्ट व्हेरीफाय होईल, मॅनेजरकडे जाईल, वेदर इट इज व्हेरीफाय, सिस्टीम विल ऑटोमॅटिक क्रिएट अन अकाउंट नंबर विच विल बी द युनिक. प्रत्येकाचा अकाउंट नंबर हा डिफरंट असेल, राईट, युनिक असेल. तर सिस्टीम काय करेल, सिस्टीम विल ऑटोमॅटिक जनरेट दॅट अकाउंट नंबर. कळतंय का? क्लिअर? येस मॅम. हा. तर पहिले या बिझनेसला अनालिसिस करेल. आता आपण इथं हे घेतलं होतं एक्झाम्पल अकाउंट ओपनिंगचं, तर त्या प्रोसेसला अनालाइज करेल, आपण काय याच्यावर सोल्युशन देऊ शकतो. मग अकाउंट ओपनिंगची ही प्रोसेस काही वर्षापूर्वी मॅन्युअली होती, राईट. कस्टमर स्वतः बँकेत जाऊन करायचा. आता तर डायरेक्ट ऑनलाईन बसल्या बसल्या वेबसाईट ओपन करून स्वतः आपण अकाउंट ओपन करू शकतात, राईट.
ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे. तर तेच आहे की बिझनेस पहिले अनालिसिस करा, काय करंट प्रॉब्लेम्स येत आहे त्याच्यावर बघा, आणि नंतर ऍज अ बिझनेस अनालिस्ट तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम्सवर त्यांची काय नीड्स आहे, एक्सपेक्टेशन्स काय आहे, त्यांचं गोल काय आहे, त्यावर आपण एक व्हॅल्यूज देऊ शकतो, राईट, टू दॅट स्टेक होल्डर्स. आता स्टेक होल्डर म्हणजे कोण, कोणी सांगू शकते? कोणाला आयडिया आहे का? एखाद्या कंपनीमध्ये जर त्यांचे हे असेल, हिस्सा असेल ना, आपण होल्डर म्हणू शकतो. हिस्सेदारी कंपनीमध्ये ज्यांचे असतात. आता स्टेक होल्डर म्हणजे काय की एक प्रोजेक्ट आहे, अकाउंट ओपनिंगचा प्रोजेक्ट आहे सपोज HDFCचा, ठीक आहे. या प्रोजेक्टमध्ये जो कोणी इन्व्हॉल्ड असेल वेदर इट इज थर्ड पार्टी, डायरेक्टली और इनडायरेक्टली, म्हणजे याची डेफिनेशन अशी होईल की एका प्रोजेक्टमध्ये जो व्यक्ती डायरेक्टली इम्पॅक्ट असेल किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्टेड असेल त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, त्या व्यक्तीला आपण स्टेक होल्डर म्हणू शकतो. मग तो इंटरनली असो किंवा एक्सटर्नली असो, म्हणजे थर्ड पार्टी असो. क्लिअर? स्टेक होल्डर म्हणजे कोण? एनी पर्सन हु इज डायरेक्टली इम्पॅक्टेड और इनडायरेक्टली टू दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. स्टेक होल्डर म्हणजे एक व्यक्ती असा की जो एका आपण डेव्हलप करणारा जो प्रोडक्ट आहे त्यावर, त्या प्रोडक्टमध्ये जरी इन्व्हॉल्व जरी असेल त्याला आपण पर्टिक्युलर स्टेक होल्डर म्हणू शकतो. मग तो कोण असेल? इंटरनल मध्ये टेक्निकल टीम असू शकते, टेस्टर टीम असू शकते, प्रोजेक्ट मॅनेजर असू शकते, राईट. आता बिझनेस टीम मध्ये कोण असू शकते सांगते. बिझनेस ओनर असू शकते, जसं आता बँकेचा प्रोजेक्ट असेल बँकेचा मॅनेजर असू शकते, राईट. टीम असू शकते, अकाउंट टीम असू शकते, राईट. हे सगळे स्टेक होल्डर झाले. ओके. आता कस्टमर ऑल्सो विल बी द स्टेक होल्डर्स. का? कारण की ते युजर आहेत. कशाचे? अकाउंट ओपनिंगचं जे आपण ऍप्लिकेशन बनवत आहे तर ते आपण कस्टमरसाठी बनवत आहे, राईट. तर ते सुद्धा स्टेक होल्डर आपण त्यांना म्हणू शकतो, कारण की ते डिरेक्टली इनडिरेक्टली इम्पॅक्टेड आहे त्या ऍप्लिकेशन सोबत, ते यूज करणारे आहेत ना. गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. सानिका, कळतंय? मॅम मला कन्फ्युज होतंय. हा, बोला. काय नाही समजलं? स्टेक होल्डर मीन्स म्हणजे आपण एखाद्या प्रोजेक्ट वरती वर्किंग करतोय आणि म्हणजे त्या कंपनीचा तो कॅन्डिडेट असलं तरी चालेल की नसलं तरी चालेल का? कंपनीचा, हा, तो असला तरी चालेल, नसला तरी चालेल, पण त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट मध्ये त्याचा काहीतरी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. ओके. म्हणजे एखादं ऍप्लिकेशन आपण बनवत आहे तर त्या ऍप्लिकेशन मध्ये जर त्यांची इंटरनल टीम असेल, जसं की आता आपण अकाउंट ओपनिंगचंच एक्झाम्पल घेऊ. राजेश जीचे जी इंटरनल टीम आहे HDFC बँकेची, ती ते ऍप्लिकेशन यूज करणार आहे, ते ओनर आहे, तर ती कोणती झाली? बिझनेस ओनर स्टेक होल्डर्स. ठीक आहे. आता जे ऍप्लिकेशन बनवणारी आहे म्हणजे IT कंपनी, ते काय झाली? इंटरनल स्टेक होल्डर्स, ज्यांच्यामध्ये डेव्हलपर्स येणार, टेस्टर येणार, प्रोजेक्ट मॅनेजर येणार. म्हणजे त्या ऍप्लिकेशन मध्ये जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्टेड टू दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट, वी कॉल देम स्टेक होल्डर्स. ठीक आहे. युजर. ठीक आहे. येस मॅम. ठीक. बिझनेस अनालिसिस समजलं? हॅलो, काही क्वेश्चन्स आहेत का? नाही मॅम, समजलं. सानिका, मयुरी?
क्लिअर पुढे जाऊ. येस मॅम. येस मॅम. मयुरी. येस मॅम. काही असलं तर विचारू शकता. हो. फर्स्ट ऑफ ऑल आपण बिझनेस अनालिसिस बघितलं. परत एकदा रिपीट करते वाटल्यास, तुम्ही नंतर जॉईन झालेत ना. बिझनेस अनालिसिस म्हणजे आपल्याला ॲज अ बिझनेस अनालिस्ट चेक करायचं की एखाद्या कंपनीमध्ये की सध्याचे काय प्रॉब्लेम्स आहे, नीड्स काय आहे, क्लायंट एक्सपेक्टेशन्स काय आहे, ठीक आहे, आणि देन वी कॅन गिव्ह द सोल्युशन फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके. आता हू इज बिझनेस अनालिस्ट? Business analyst is any person who perform business analysis task. जसं आता बिझनेस अनालिसिस म्हटलं. अनालिसिस म्हणजे काय? बिझनेसचे डेटावर काम करणं, त्यांच्या करंट स्टेटवर काम करणं. एकच मिनिट. हॅलो. हां. बिझनेस अनालिसिस म्हणजे करंट डेटावर काम करणं, सेल्स बघणं, काय प्रॉब्लेम्स आहे ते बघणं. ठीक आहे. So business analyst is any person who perform the business analysis task, no matter their job title or an organization role. आता बिझनेस अनालिस्टला मल्टिपल रोल असू शकतात, जसं की IT बिझनेस अनालिस्ट म्हणतात, बिझनेस आर्किटेक्ट म्हणतात, सिनियर असोसिएट म्हणतात. म्हणजे डिपेंड ऑन द ऑर्गनायझेशनल रोल. ऑर्गनायझेशनमध्ये जे आपल्याला रोल असाइन केला असतो, विच इज डिफरंट असू शकतो. ठीक आहे. बट द रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटी विल बी द सेम. ठीक आहे. हॅलो. प्लीज एक्नॉलेज. जर नाही समजलं तुम्ही विचारा. तर बिझनेस अनालिस्ट काय करतो? अनालाइज द इन्फॉर्मेशन, अनालाइज द डेटा. ठीक आहे. काही टूल्स असतात, ते आपण टूल्स नंतर बघूयात. पहिले तर बिझनेस प्रोसेसला आयडेंटिफाय करतो की बिझनेस प्रोसेस कशानंतर काय होणार. अकाउंट ओपनिंगचं आपण घेतलं होतं एक्झाम्पल. यामध्ये पहिले कस्टमर ऍप्लिकेशन ऑनलाईन फिल करेल, ती झाली एक प्रोसेस. नंतर KYC होईल, सबमिट होईल फॉर्म. ठीक आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर डॉक्युमेंट सबमिट होईल, नंतर व्हेरीफाय होईल. ही एक काय झाली, हे बिझनेस प्रोसेस झाली. याला म्हणतात बिझनेस प्रोसेस. आता ही बिझनेस प्रोसेस कशासाठी असते? फॉर अंडरस्टँडिंग ऑफ द टेक्निकल टीम अँड द नॉन टेक्निकल टीम. समजते? हॅलो. समजतंय का? प्लीज एक्नॉलेज. मॅम पुन्हा एकदा सांगा. हा बोला. एकदा पुन्हा रिपीट करा मॅम. बिझनेस अनालिस्टचा ना पार्ट. हा जो आता सांगितलं ना तुम्ही तोच. ठीक आहे. तर आता बिझनेस अनालिस्ट हा एक पर्सन आहे. ठीक आहे. एनी पर्सन म्हणजे एका ऑर्गनायझेशनमध्ये याचा रोल डिफरंट असू शकतो. नाव जसं की सिनियर असोसिएट, बिझनेस आर्किटेक्ट, IT बिझनेस अनालिस्ट, नेम डिफरंट असू शकतो, बट रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज हे सेम असते. आता याचं मेन काम काय आहे बिझनेस अनालिस्टचं? हे काय करतं? ब्रिज बिटवीन द टेक्निकल टीम अँड द नॉन टेक्निकल टीम. म्हणजे एक मेडिएटर आहे. बिझनेस अनालिस्ट इज अ मेडिएटर, वर्क ॲज अ ब्रिज बिटवीन, म्हणजे एक कम्युनिकेशन हॅपन थ्रू द बिझनेस अनालिस्ट. जर क्लायंट कडून काही रिक्वायरमेंट असतील तर बिझनेस अनालिस्ट विल बी द पर्सन, वन ऑफ द पर्सन, ही विल गॅदर द रिक्वायरमेंट. डायरेक्ट डेव्हलपमेंट टीम कडे जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट, बिझनेस अनालिस्ट इज अ पर्सन act like a bridge between the technical team and the non-technical team. म्हणजे एक आहे जो की दोन्ही पार्टीजला जे कम्युनिकेशन असतं, जे रिक्वायरमेंट डेटा असतो त्यावर काम करतो. मग यासाठी लागणारी यावर काय असते? बिझनेस प्रोसेस असते, डॉक्युमेंटेशन असतात, बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतात, त्याच्यानंतर फंक्शनल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतात, आणि स्टेक होल्डर मॅनेजमेंट असते. जसं डेव्हलपरची टीम आहे, ठीक आहे, टेस्टर्सची टीम आहे, तर त्यांच्या मीटिंग्स कंडक्ट करून काय फीचर्स आहे, ज्या फीचर्सवर आपण प्रायोरिटायझेशन करणार आहे, वर्क करणार आहे, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग
टीम मॅनेजमेंट करून आपण करतो. ठीक आहे. तर Yes, मेन काम ब्रिज बिटवीन द बोथ पार्टीज. ठीक आहे. एक ब्रिज आहे, जसं की दोन्ही पार्टीजचं कम्युनिकेशन यांच्या थ्रू होतं, बिझनेस अनालिस्ट थ्रू. तर क्लायंटची जी काही नीड असते, रिक्वायरमेंट असते, ते गॅदर करतात. गॅदर केल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन तयार करतात. डॉक्युमेंटेशन तयार केल्यानंतर आपण एक प्लॅनिंग करतो की कोणती कोणती रिक्वायरमेंट आहे, काय आहे, त्याचे अप्रुव्हल घेतात. आणि त्यानंतर मग आपण प्रॉपर एक ऍप्लिकेशन तयार करतो. ठीक आहे, विथ द डेव्हलपमेंट टीम. डायरेक्ट डेव्हलपमेंट टीम कडे जाणार नाही. पहिले बिझनेस अनालिस्ट विल गॅदर द रिक्वायरमेंट. फर्स्ट दे विल अंडरस्टँड ऑल द थिंग्स रिलेटेड टू द बिझनेस, व्हॉट दे आर फेसिंग द प्रॉब्लेम्स. समजलं का की बिझनेस अनालिस्ट कोण आहे? इन शॉर्ट, ब्रिज बिटवीन द टेक्निकल अँड नॉन टेक्निकल टीम. ही विल गॅदर द रिक्वायरमेंट. yes, ma'am. समजलं राजेश, सानिका? क्लिअर? बिझनेस Yes, अनालिस्ट मीडिएटर आहे, तो टेक्निकल टीम आणि नॉन टेक्निकल टीम याच्यामधला दुवा आहे. म्हणजे काय रिक्वायरमेंट आहे तो इकडे सांगेल आणि Correct. त्यांची काय रिक्वायरमेंट सांगेल. म्हणजे बिझनेस अनालिस्ट इज द फ्रंट फेस ऑफ द क्लायंट. ठीक आहे, फ्रंट फेस आहे. ज्यांचे जे काही रिक्वायरमेंट असेल, जे काही गोष्टी असेल, ते थ्रू द पहिले बिझनेस अनालिस्ट कडे जाईल. त्यानंतर बाकीच्या गोष्टी, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, हे सगळा नंतरचा पार्ट आहे. पहिले कम्युनिकेशन बिझनेस अनालिस्ट सोबतच होईल. कंपनीचा हा फ्रंट फेस आहे. ओके, ठीक आहे, क्लिअर? पुढे जायचं? हो. ठीक आहे. आता बिझनेस अनालिस्ट याला कंपनीमध्ये वेगवेगळे टायटल्स आहेत. बघा, बिझनेस आर्किटेक्ट म्हणतात, बिझनेस सिस्टीम अनालिस्ट म्हणतात, डेटा अनालिस्ट म्हणतात, एंटरप्राइज अनालिस्ट म्हणतात, मॅनेजमेंट कन्सल्टंट, प्रोसेस अनालिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर, प्रोडक्ट ओनर, रिक्वायरमेंट इंजिनियर अँड IT सिस्टम अनालिस्ट. असे मल्टिपल जॉब टायटल्स आहेत. बट roles and responsibilities will be the same. क्लिअर? प्रत्येक कंपनीमध्ये हे जॉब टायटल हे वेगळे असू शकतात, बट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सेम असणार. वी हॅव टू चेक द JD. ऑल द डिटेल्स विल मेन्शन इन द JD. बट यांचे नावं हे डिफरंट असू शकतात. जसं की आता एकाच व्यक्तीचे 2 नावं असतात. एक स्कूलमध्ये वेगळं असते, घरी वेगळं असते. राईट? तसंच बिझनेस अनालिस्ट या पोझिशनला प्रत्येक कंपनीमध्ये हे वेगवेगळं नाव दिलं आहे. ठीक आहे. आता बिझनेस अनालिस्टचा एका प्रोजेक्टमध्ये रोल काय आहे? आता बिझनेस अनालिस्ट आला एका प्रोजेक्टमध्ये, मग तो फर्स्ट काय करेल? फर्स्ट ही विल गॅदर द रिक्वायरमेंट. बिझनेसची रिक्वायरमेंट पहिले गॅदर करेल की काय काय आपल्याला रिक्वायरमेंट लागतात एक ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी. आता रिक्वायरमेंट गॅदर करण्यासाठी त्यांची एक टेक्निक असते, ज्याला म्हणतात इलिसिटेशन टेक्निक. ते आपण नंतर बघूया की टेक्निकनुसार आपण पहिले रिक्वायरमेंट क्लिअरली आणि प्रॉपर गॅदर करतो, नंतर डॉक्युमेंट करतो. वी विल क्रिएट द डॉक्युमेंटेशन पार्ट. ठीक आहे. नंतर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपण मॉडेल दॅट रिक्वायरमेंट, म्हणजे एक डायग्राम्स बनवतो. आता एका प्रोजेक्टमध्ये प्रत्येक जण हा टेक्निकल आहे असं सांगता येणार नाही. अग्री? बरोबर की नाही? आता तुम्ही सांगा, HDFCचा अकाउंट ओपनिंगचा आहे. आता यांचे युजर म्हणजे नॉर्मल लोक ज्यांचं अकाउंट ओपन होते, हे टेक्निकल झाले का? नाही झाले. राईट? HDFC मधले जसं की बाकी आहेत, त्यांना टेक्निकल कोडिंग बद्दल माहिती आहे का? नाही. तर HDFC ला काय समजेल? की प्रोसेस समजेल, की कशानंतर काय होते. राजेश, बरोबर? तुम्हाला बरोबर. जर मी डायरेक्ट कोडिंग दाखवली, कळेल का तुमच्या टीमला? नाही कळणार. नाही समजणार. ठीक आहे. तर यासाठी एक बिझनेस प्रोसेस असते, आपण त्याला एक डायग्राम मध्ये कन्वर्ट करतो.
ठीक आहे. बिझनेस प्रोसेस मॉडेलिंग ज्याला म्हणतात, म्हणजे की टेक्निकल स्टेक होल्डर्स म्हणजे टेक्निकल युजर आणि नॉन टेक्निकल युजर दे विल अंडरस्टँड दॅट रिक्वायरमेंट. म्हणजे जे एक व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला ते समजायला खूप इझी पडते, राईट? करेक्ट ना? ठीक आहे. मग आपण काय करतो, डॉक्युमेंट नंतर आपण एक मॉडेल द रिक्वायरमेंट, मग कम्युनिकेट द रिक्वायरमेंट. कम्युनिकेशन विल हॅपन थ्रू द बिझनेस अनालिस्ट. मग बिझनेस अनालिस्ट हा क्लायंट सोबत तर बोलतोच, रिक्वायरमेंट गॅदरिंग, त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स आहे, नीड्स आहे, डॉक्युमेंटेशन पार्ट काय आहे, हे कम्युनिकेशन क्लायंट सोबत पण असते आणि टेक्निकल टीम सोबत पण असते. ठीक आहे. मेडिएटर, ऍज अ मेडिएटर ही विल ऍक्ट. चला पुढे बघूया की एक्झॅक्ट असते काय रिस्पॉन्सिबिलिटीज बिझनेस अनालिस्टची काय. मेन रिस्पॉन्सिबिलिटीज आहे क्लायंट इंटरॅक्शन. काय आहे? क्लायंट इंटरॅक्शन. कम ऑन प्लीज. मेन रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे? क्लायंट इंटरॅक्शन. क्लायंट इंटरॅक्शन. क्लायंट इंटरॅक्शन. मयुरी, मेन रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे? क्लायंट इंटरॅक्शन. ठीक आहे. आता क्लायंट इंटरॅक्शन म्हणजे काय? जे काही बिझनेस कम्युनिकेशन होते ते बिझनेस अनालिस्ट थ्रू होते, राईट? एखादा नवीन प्रोजेक्ट आला तर त्याचं पहिले काय काय रिक्वायरमेंट आहे ते बिझनेस अनालिस्ट विल डू दॅट. ठीक आहे. जे काही कम्युनिकेशन असेल क्लायंट सोबत आणि टेक्निकल टीम सोबत, जे इंटरॅक्शन असते ते बिझनेस अनालिस्टच करतो. तर मेन रिस्पॉन्सिबिलिटीज इज क्लायंट इंटरॅक्शन. ठीक आहे, लक्षात ठेवा. सेकंड इज ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट. आता ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट म्हणजे काय? ज्या काही रिक्वायरमेंट्स क्लायंट एंड कडून बिझनेस अनालिस्टला भेटल्या तर बिझनेस अनालिस्ट काय करेल, त्या रिक्वायरमेंटवर वर्क करेल, त्याचं डॉक्युमेंट तयार करेल. ही विल टेक द ओनरशिप. जसं की आपण एखादी प्रॉपर्टी घेतो, ती कोणाच्या तरी नावावर असते ना प्रॉपर्टी, ते त्याची काय झाली, ओनरशिप झाली ना, बरोबर ना? जर डॉक्युमेंटेशन एखादी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर असेल ते त्याचं त्या प्रॉपर्टीचा ओनर झाला की नाही? तर यामध्ये काय असते, एखादा प्रोडक्ट, एक ऍप्लिकेशन आपण तयार करत आहे आणि त्या ऍप्लिकेशनला एक बिझनेस अनालिस्ट असाइन झाला तर जी काही रिक्वायरमेंट्स येते क्लायंट एंड कडून, तर तो बिझनेस अनालिस्ट इज द ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट. जे काही रिक्वायरमेंट्स येतात त्या बिझनेस अनालिस्ट कडे, ही विल टेक द ओनरशिप. दिस इज द सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीज मेन. ठीक आहे. सेकंड इज ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट. क्लिअर? आवाज नाही येते बरोबर? समजलं की नाही समजलं? सांगा पटकन. समजलं मॅम. समजलं? सानिका, क्लिअर झालं का? ओनरशिप म्हणजे काय? ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट म्हणजे काय? येस मॅम. मयुरी, समजलं का? येस मॅम. क्लायंट इंटरॅक्शन म्हणजे काय? कम्युनिकेशन होईल बिझनेस अनालिस्ट कडून क्लायंट साइडचं, रिक्वायरमेंट गॅदर करणं, जे काही कम्युनिकेशन, डॉक्युमेंटेशन पार्ट असतो, चेंजिंग रिक्वेस्ट असतात, जे काही असेल ते कम्युनिकेशन बिझनेस अनालिस्ट थ्रू होते. त्याला काय म्हणतो आपण? क्लायंट इंटरॅक्शन. सेकंड आहे ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट ज्या काही येतात त्याचं जे टेक केअर करते तो बिझनेस अनालिस्ट करतो. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट. आणि थर्ड इज प्रोसेस रिइंजिनिअरिंग. आता प्रोसेस रिइंजिनिअरिंग मध्ये काय, एखादं ऍप्लिकेशन ऑलरेडी रेडी आहे पण आपल्याला रिडिझाईन करायचंय नवीन फीचर्स ऍड करून. जसं आता राजेशजीने सांगितलं की नवीन एक पहिले तर मॅन्युअल प्रोसेस होती अकाउंट ओपनिंगची आणि मोबाईल ऍप्लिकेशन पण होतं, म्हणजे काही दिवसापूर्वी, नॉट पहिले. तर आता नवीन एक अकाउंट ओपनिंगचं चालू आहे. तर हे काय झालं, आपण या प्रोसेसला रिडिझाईन करतोय, रिइंजिनिअरिंग करतोय. फर्स्ट ऑफ ऑल, वी विल चेक द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. ठीक आहे, एक्झिस्टिंग प्रोडक्ट आपल्याला बघायचं की आता काय आहे, याच्यामध्ये नवीन चेंजेस काय करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्या प्रोडक्टला न्यू तयार करतो.
द प्रोसेस इज री इंजिनिअरिंग. ठीक आहे. येस मॅम. या 3 मेन रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. फर्स्ट इज क्लायंट इंटरॅक्शन. तुम्ही लक्षात ठेवा की मेन रिस्पॉन्सिबिलिटीज आहे क्लायंट इंटरॅक्शन, ओनरशिप ऑफ द रिक्वायरमेंट आणि प्रोसेस री इंजिनिअरिंग. क्लिअर? क्लिअर मॅम. पुढे जायचं. Yes, येस ma'am. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता मेन रिस्पॉन्सिबिलिटीज आपण बघितली. आता यामध्ये या चित्रामधून तुम्हाला काही असं समजतंय का की हे काय आहे, काय करू शकते? आतापर्यंत आपण काय बघितलं याच्यामध्ये काही असं रिलेटेड वाटतंय का तुम्हाला? कोणी सांगू शकते का डिझाईन बघून? बिझनेस अनालिसिसचे रोल्स काय काय ते मेन्शन केले तिथे. फर्स्ट स्टेप Correct. रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो, सेकंड स्टेप तो डॉक्युमेंटेशन, थर्ड Correct. स्टेपला तो मॉड्यूल आणि रिक्वायरमेंट करतो, फोर्थ Correct. स्टेपला तो कम्युनिकेट करतो, फिफ्थ स्टेपला हँडलिंग आणि चेंजेस रिक्वायरमेंट करतो आणि सिक्स्थ युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. याच्याबद्दल कोणाला आयडिया आहे का? युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग UAT म्हणजे काय? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट दॅट? हॅव यू हर्ड बिफोर? ऍज पर युजर रिक्वायरमेंट त्यांनी ते जे पण युजरला रिक्वायर्ड होतं ते त्यांनी प्रॉपर केलं आहे की नाही ते त्याचा फीडबॅक घेतात. आणि जर त्यांना आणखी काही त्याच्यात चेंजेस लागत असेल किंवा काही पार्ट त्यांना ते पाहिजे नाहीत आणि मे बी आपल्याकडनं ऍड झाले असतील तर ते सर्व ते म्हणजे फायनल टेस्ट असते UAT मध्ये. आपण आपलं सॉफ्टवेअर आपला डेटा आपण अनालिसिस करून झाल्यानंतर जेव्हा आपण डेव्हलप करतो सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर जेव्हा कस्टमर त्याचं हे करतो म्हणजे यूज करतो आणि आपल्याला फीडबॅक देतो, तेव्हा त्याला जे चेंजेस रिक्वायरमेंट आहेत ते आपल्याला करावं लागतं त्याच्यात. याच्यामध्ये ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिले रिक्वायरमेंट गॅदरिंग. आता रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय हे आयडिया आली असेल. स्टार्टिंग पासून आपण ते बघत आहोत. रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय? रिक्वायरमेंट कलेक्शन ऑफ दॅट रिक्वायरमेंट फ्रॉम द क्लायंट. क्लायंट कडून आपण रिक्वायरमेंट घेतो. ठीक आहे. रिक्वायरमेंट गॅदरिंग. आता याच्या रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये वेगवेगळ्या इलिसिटेशन टेक्निक्स असतात. कोणत्या? काय म्हणतात याला? रिपीट अगेन. इलिसिटेशन टेक्निक. काय म्हणतात? Elicitation technique. फक्त मयुरीचा आवाज आहे. बाकींना पण क्लिअर झालं पाहिजे. इलिसिटेशन टेक्निक. इलिसिटेशन टेक्निक हे कशासाठी यूज केल्या जाते? रिक्वायरमेंट गॅदरिंग साठी. ठीक आहे. ठीक आहे मॅम. रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल. येस मॅम. समजलं का? येस मॅम. येस मॅम. हा. आता रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये हे रिक्वायरमेंट गॅदरिंग करतात कसं? याच्यामध्ये इलिसिटेशन टेक्निक असतात. इलिसिटेशन टेक्निक म्हणजे काय? रिक्वायरमेंट गॅदरिंग साठी त्याचे नाव आहेत. फर्स्ट इज ब्रेनस्टॉर्मिंग सेशन. ब्रेनस्टॉर्मिंग सेशन मध्ये काय होते? 4 ते 5 लोक म्हणजे टीम मेंबर्स एकत्र होतात. मीटिंग्स असते. या मीटिंग मध्ये आपण डिस्कस करतो पर्टिक्युलर एका प्रॉब्लेमवर, की आता एखादा प्रॉब्लेम फेस करतो, एखादी ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट क्लिअर नाहीये. सपोज आता अकाउंट ओपनिंगचाच आपण घेऊया. आता हा अकाउंट ओपनिंगचा जो आपण ऍप्लिकेशन तयार करणार आहे हे फक्त 8 तासासाठीच आहे का? बँकिंग आवर्स साठीच आहे का? की 24 आवर्स असला पाहिजे? 24 hours. काय झाली? 24 आवर्स साठी असला पाहिजे. ठीक आहे. ही काय झाली? क्लायंट कडून आलेली रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. तर ऍज अ बिझनेस अनालिस्ट आपल्याला विचारावं लागेल ना की ऍप्लिकेशनचं युजर कोण आहे, त्याचा टाइम लिमिट, टाइम ड्युरेशन काय आहे,
राईट. तर हे जे ऍप्लिकेशन आहे आपण बनवणार हे फक्त 8 तासासाठी असणार का 24 आवर्स साठी असणार? ठीक आहे. मग आता 24 आवर्स साठी असणार तर बँकिंग सेशन हा क्लोज झाल्यावर सुद्धा ऍप्लिकेशन चालू असायला पाहिजे, वीकेंडला पण चालू असायला पाहिजे, राईट. येस मग यावर काही जर रिक्वायरमेंट क्लिअर नसेल तर त्या केसमध्ये आपण वी विल कंडक्ट अ सेशन, ज्या सेशनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त लोक असतात अँड वी विल डिफाईन अ प्रॉब्लेम. समजा आता हा प्रॉब्लेम आहे की ऍप्लिकेशन हे 24 आवर्स चालू असलं पाहिजे, ही एक रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. पण आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते 8 तासासाठीच काम करणार असं आपण कन्सिडर केलं, बट आपल्याला 24 आवर्स पाहिजे. ठीक आहे. मग काही जर इश्यू रिसॉल्व्ह होत नसेल तर वी विल कंडक्ट अ ब्रेनस्टॉर्मिंग सेशन. या सेशन मध्ये आपण एक सोल्युशन काढू प्रत्येकाचं. आता 8-10 लोक आहेत ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये. यामध्ये आपण प्रत्येकाचे काय ओपिनियन्स आहेत या बाबतीत, त्यांचे काय आयडियाज आहेत, वी विल कलेक्ट दॅट आयडियाज अँड देन विल जनरेट अ पर्टिक्युलर सोल्युशन फॉर अ डिफाईन्ड प्रॉब्लेम. तर ब्रेनस्टॉर्मिंग हे काय झाली, एक इलिसिटेशन टेक्निक झाली रिक्वायरमेंट गॅदरिंग साठी. समजलं का? येस मॅम. रिक्वायरमेंट गॅदरिंग काय आहे हे समजलं तुम्हाला. पण रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये एक इलिसिटेशन टेक्निक नावाची एक टेक्निक आहे जे आपण रिक्वायरमेंट प्रॉपर गॅदर करण्यासाठी यूज केल्या जाते. त्याला म्हणतात ब्रेनस्टॉर्मिंग. सेकंड टेक्निक आहे डॉक्युमेंट अनालिसिस. डॉक्युमेंट अनालिसिस मध्ये काय करतात की एक्झिस्टिंग डॉक्युमेंट्स जे असतात त्याला पहिले चेक करावं लागतं. रिक्वायरमेंट आल्यानंतर आपण एक नवीन क्रिएट डॉक्युमेंट तयार करतो ज्याला म्हणतात बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, ज्यामध्ये हाय लेवल ऑफ बिझनेस रिक्वायरमेंट मेन्शन असतात. काय असतात? बिझनेस रिक्वायरमेंट मेन्शन असतात. कोणत्या डॉक्युमेंटमध्ये? बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये. ठीक आहे. तर डॉक्युमेंट अनालिसिस हे रिक्वायरमेंट गॅदरिंगची टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग डॉक्युमेंट चेक करतो आणि नंतर वी विल डिफाईन की आपल्याला नेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये काय ॲडिशन्स पाहिजे, काय फीचर्स पाहिजे. ठीक आहे. सेकंड बघूया, प्लॅन अँड डॉक्युमेंट द रिक्वायरमेंट. आता याची मल्टिपल इलिसिटेशन टेक्निकनी आपण रिक्वायरमेंट गॅदर केली. ओके. अकाउंट ओपनिंगची रिक्वायरमेंट आहे. राजेशजी मला सांगाल का की अकाउंट ओपनिंगच्या रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला काय काय तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत, काय कसं असायला पाहिजे ऍप्लिकेशन? येस मॅम. ऍप्लिकेशन तर सगळ्यात पहिले 24 आवर्स ते चाललं पाहिजे. त्याच्यामध्ये Sanika, you are the business analyst and please understand the thing whatever the Rajesh said. ठीक आहे, बोला. त्यानंतर ज्यावेळेस ते हँडल करतात कस्टमर ते हँडल झालं पाहिजे आणि इझिली तो ते ओपन करून प्रोसेस करू शकला पाहिजे अकाउंट ओपनिंगची. जसं की सिंपल ऍप्लिकेशनमधून लिंक जरी कस्टमरला मेलवर गेली तर ते लिंक ओपन करून बाकीची प्रोसेस केवायसी नंबर म्हणजे पॅन कार्ड नंबर, त्यानंतर आधार कार्ड नंबर, ह्या सगळ्या गोष्टी टाकून व्हेरीफाईड करून OTP बेसवर व्हेरीफाय करून तो पुढे प्रोसेस करू शकला पाहिजे. म्हणजे तो घरी बसूनच डायरेक्ट अकाउंट ओपन करू शकला पाहिजे. यासारख्या रिक्वायरमेंट राहील त्यामध्ये. म्हणजे त्याला बँकमध्ये आवश्यकता नाही आणि बँक एम्प्लॉईला विचारायची पण आवश्यकता नाही पडली पाहिजे. थोडं स्मूथली आणि इझिली तो हँडल करू शकला पाहिजे. ओके. सानिका, यू गेट द रिक्वायरमेंट? येस मॅम. यांचं असं म्हणणं आहे की यांचं ऍप्लिकेशन हे 24 आवर्स चाललं पाहिजे आणि ऍप्लिकेशन जे आहे ते युजर फ्रेंडली असलं पाहिजे, म्हणजे नॉट कॉम्प्लिकेटेड. कस्टमर हा त्यांच्या घरी बसून त्यांनी अकाउंट ओपनिंगचा फॉर्म फिलअप करू शकला पाहिजे, इतकं ते युजर फ्रेंडली असायला पाहिजे. ही त्यांची मेन रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. येस. आता तुम्ही काय केलं, या इमेजनुसार आपण वी विल वर्क ऑन द अकाउंट ओपनिंग प्रोडक्ट. ठीक आहे. पहिले सानिका
तुम्ही रिक्वायरमेंट गॅदर केली, कारण की राजेशनीने तुम्हाला सांगितली रिक्वायरमेंट. ठीक आहे. येस. आता तुम्ही काय केलं, प्लॅन केला या रिक्वायरमेंटचं, की एक डॉक्युमेंट तयार केलं जे रिक्वायरमेंट आता जस्ट राजेशजींनी शेअर केली. ठीक आहे. सेकंड ma'am. मला हे बघा, सेकंड माझा कर्सर बघा इथे. हा, आता आपण या स्टेजला आहे. ओके. प्लॅन केलं तुम्ही, एक डॉक्युमेंट तयार केलं रिक्वायरमेंटचं. ठीक आहे. रिक्वायरमेंट म्हणजे काय, की ऍप्लिकेशन हे कसं असलं पाहिजे, 24 आवर असलं पाहिजे, त्याच्यानंतर युजर किती असले पाहिजे, राईट, काइंड ऑफ द रिक्वायरमेंट. आता तुम्ही हे डॉक्युमेंट तर बनवलं, पण तुम्हाला डॉक्युमेंट बनवून चालत नाही, तर या डॉक्युमेंटला मॉडेल द रिक्वायरमेंट करायला लागते. म्हणजे ही जे तुम्ही रिक्वायरमेंट घेतली आहे, या रिक्वायरमेंटला एक व्हिज्युअलायझेशन फॉर्म मध्ये तुम्ही तयार केलं, म्हणजे डायग्रामॅटिकली, जेणेकरून तुम्हाला राजेशजीला दाखवायचं आहे की तुमची बिझनेस प्रोसेस असं वर्क करणार आहे. ओके. याला म्हणतात अनालाइज अँड मॉडेल द रिक्वायरमेंट. म्हणजे याची एक डायग्राम तयार केली. पहिले काय केलं सानिका, तुम्ही डॉक्युमेंट क्रिएट केलं रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर डायग्राम तयार केली आणि ही डायग्राम तुम्ही शेअर केली राजेशजीला आणि तुमच्या टेक्निकल टीमला, सो दॅट दे विल गेट द अंडरस्टँडिंग ऑफ द पर्टिक्युलर रिक्वायरमेंट, की आपल्याला काय बनवायचं आहे, बिझनेस प्रोसेस कशी असणार आहे त्या रिगार्डिंग. ठीक आहे. आता तुम्ही क्रिएट केलंय व्हिज्युअलायझेशन डायग्राम्स. ठीक आहे. आणि ते शेअर केली, यू विल गेट द देन अप्रुव्हल. आता तुम्ही त्या रिक्वायरमेंट बद्दल कम्युनिकेट करताय. या इमेज मध्ये बघा, 4th इमेज मध्ये येस. त्या रिक्वायरमेंट रिगार्डिंग तुम्ही कम्युनिकेशन करताय तुमच्या टेक्निकल टीम सोबत आणि क्लायंट सोबत. ठीक आहे. येस मॅम. यू विल कंडक्ट द मीटिंग्स. देन आता हँडलिंग द चेंज रिक्वेस्ट. आता हा म्हणजे काय पार्ट, हँडलिंग द चेंज रिक्वेस्ट म्हणजे काय, की मॉडेल झाली, रिक्वायरमेंट डेव्हलपमेंट झाली आणि तुम्ही कम्युनिकेशन करत आहे तुमच्या क्लायंट सोबत आणि टेक्निकल टीम सोबत. ठीक आहे. आता या कम्युनिकेशन नंतर असताना तुमचं प्रोडक्ट हळूहळू डेव्हलप होत आहे. ठीक आहे. प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला जर काही चेंजेस हवे असतील, एका ऍप्लिकेशन मध्ये जर काही चेंजेस हवे असतील, तर तुम्ही काय करणार, ऍज अ बिझनेस अनालिस्ट तुम्हाला तो पार्ट बघायचा आहे. जर क्लायंटचे, जर राजेशजीने काही तुम्हाला चेंजेस सांगितले, सानिका, जर तुम्हाला काही चेंजेस सांगितले की मला या फीचर मध्ये एक या ऍप्लिकेशन मध्ये एक नवीन असं डिझाईन पाहिजे, जे की कलर डिफरंट असो, म्हणजे आता पर्टिक्युलर काही गोष्टी रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये क्लिअर असतात, पण राजेशजीचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी तर आधी क्लिअर केलेल्या आहे, ऍज पर देअर रेकॉर्ड ऍप्लिकेशन डेव्हलप झालेलं आहे, पण नंतर त्यांचा माइंड चेंज झाला आणि त्यांनी म्हटलं की मला डिझाईन थोडी वेगळी पाहिजे. ठीक आहे. कळते राजेशजी? येस मॅम. फॉर एक्झाम्पल लोगो पाहिजे मला बँकेचा त्या ऍप्लिकेशन मध्ये, हे पण करेक्ट. ऍड करू शकतो. Correct. त्यानंतर Correct. त्याचं जे डाउनलोड करतो त्याचा AMB कमी असला पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टी प्ले स्टोरवरून ठीक ज्यावेळेस आहे. डाउनलोड, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सानिका, काय म्हणतात ते राजेशजी समजत आहे का? तुम्ही ऍप्लिकेशन ऑलरेडी डेव्हलप केलंय, पण त्यानंतर राजेशजीचा माइंड चेंज झाला आणि त्यांची अशी रिक्वायरमेंट आहे की मला थोडीशी डिझाईन ना थोडी अट्रॅक्टिव्ह पाहिजे, थोडी वेगळ्या कलरची पाहिजे आणि इवन लोगो सुद्धा त्या ऍप्लिकेशन मध्ये हवाय. त्या केसमध्ये राजेशजी तुमच्या जवळ ही रिक्वायरमेंट घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की मला असं पाहिजे. मग तुम्ही काय करणार, ऍज अ बिझनेस अनालिस्ट यू विल हँडल द चेंज रिक्वेस्ट. याला काय म्हणणार, चेंज रिक्वेस्ट. कारण की हे ऍप्लिकेशन डेव्हलप नंतरचा मिडल ऑफ द प्रोजेक्ट मध्ये जे काही चेंजेस येतात आहे ती चेंज झाली. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का? येस मॅम. ठीक आहे. आता चेंज रिक्वेस्ट वर तुम्ही काम करत आहे. ठीक आहे. प्रोडक्ट पूर्णपणे डेव्हलप झालं, तुम्ही चेंज रिक्वेस्ट पण डिलिव्हर, म्हणजे बनवलं, केलं विथ द डेव्हलप करून प्रोडक्ट तयार केलं.
टेस्टिंग टीमने पर्टिक्युलर प्रोडक्ट पूर्णपणे टेस्ट केलं, ठीक. मग ते बिझनेस अनालिस्ट कडे गेलं, म्हणजे तुमच्या जवळ आलं, ठीक आहे सानिका. मग तुम्ही काय केलं, पूर्ण झालेलं प्रोडक्ट, तयार झालेलं प्रोडक्ट पहिले टेस्ट केलं. बिझनेस अनालिस्टचा कसा परफॉर्म होता आपण लाईव्ह एक्झाम्पल थ्रू समजू. तर हे रिक्वायरमेंट गॅदर करेल पहिले सानिका, मग त्या रिक्वायरमेंट नंतर डॉक्युमेंटेशन करेल, डॉक्युमेंट झाल्यानंतर डायग्राम्स तयार करतील. आता डायग्राम्स कशासाठी, फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ द टेक्निकल अँड नॉन टेक्निकल स्टेक होल्डर्स, म्हणजे सगळ्यांनाच पूर्णपणे कोडिंग किंवा जे लिहिलेलं आहे ते समजेल याची गॅरंटी आहे का? नाही. ठीक आहे, कोणाला समजेल कोणाला नाही समजेल. तर बिझनेस प्रोसेस समजणं महत्वाचं आहे, त्यासाठी आपण एक व्हिज्युअलायझेशन डायग्राम्स क्रिएट करू, ठीक आहे. मग सानी काय करेल, कम्युनिकेट तर दॅट रिक्वायरमेंट, ठीक आहे. आता प्रोडक्ट डेव्हलप झालाय, मग राजेशजींनी म्हटलं की मला काही नवीन चेंजेस आले आहेत त्यांच्याकडे, ठीक आहे. डिझाईन चेंज करायचे किंवा लोगो त्या ऍप्लिकेशन मध्ये ऍड करायचं आहे, ते आपण विसरलो समजा, तर त्यांनी सांगितलं की मला लोगो ऍड करायचा आहे. तर ही हँडलिंग सानिका काय करेल, ही रिक्वायरमेंट परत घेईल, त्यावर काम करेल, ठीक आहे. म्हणजे जे नंतर आलेली चेंज रिक्वेस्ट हँडल करेल. मग प्रोडक्ट पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतर युएटी करेल. युएटी म्हणजे युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. जेव्हा प्रोडक्ट आता लॉन्च करत आहे, आता राजेशजीला आता पुढच्या हप्त्यामध्ये प्रोडक्ट डिलिव्हर करायचं आहे, त्याआधी युएटी विल बी परफॉर्म की सगळ्या फंक्शनॅलिटी वर्क करत आहे का ऍज अ युजर पर्स्पेक्टिव्ह. क्लिअर? येस. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं काय काय रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज असतात बिझनेस अनालिस्टच्या? येस मॅम. येस. एनी डाऊट? नो डाऊट मॅम. पुढे जायचं का? हो मॅम, जायचं. ठीक आहे, आता बघू हेच रोल्स. जसं आता हे सांगितलं ना मी, रिक्वायरमेंट गॅदरिंग, डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट, मॉडेलिंग रिक्वायरमेंट, म्हणजे जे आता आपण हे बघितलं ना, ही स्लाइड हीच आहे ती, ठीक आहे. आता बघूया रिक्वायरमेंट अँड त्याचे टाइप्स. रिक्वायरमेंट म्हणजे काय सांगा बरं मला. आता आपण इतकं मोठं अकाउंट ओपनिंगचा प्रोडक्ट बद्दल आपण डिस्कस केलं, राजेशजींनी रिक्वायरमेंट सांगितली, पण रिक्वायरमेंट म्हणजे काय कोणी सांगू शकते का? तुम्ही रिक्वायरमेंटला कसं डिफाईन करणार? रिक्वायरमेंट म्हणजे नीट काय आहे, एक प्रकारचे क्लायंटची नीड. येस, रिक्वायरमेंट म्हणजे नीड ऑफ द क्लायंट, ठीक आहे. त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहे आणि त्या रिक्वायरमेंटवर ऍज अ बिझनेस अनालिस्ट कसं सोल्युशन देऊ शकतो. राईट सानिका? येस मॅम. ठीक आहे.
आता रिक्वायरमेंट बघूया. रिक्वायरमेंट इज बेसिकली द नीड ऑफ द क्लायंट. दिस नीड ऑफ द रिक्वायरमेंट विल ट्रान्सफॉर्म इन टू सोल्युशन. ठीक आहे. आता राजेशजीने तुमच्याजवळ रिक्वायरमेंट सांगितल्या आणि तुम्ही त्या रिक्वायरमेंट गॅदर केल्या, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सोल्युशन दिलं. कसं सोल्युशन दिलं? एक ऍप्लिकेशन तयार केलं अकाउंट ओपनिंगचं, राईट? करेक्ट ना? येस येस मॅम. तर त्याला आपण रिक्वायरमेंट म्हणू. बरोबर मयुरी? येस मॅम. हा. आता या रिक्वायरमेंटचे टाइप्स असतात. कसे? जसं की मेन हाय लेवल रिक्वायरमेंट असते, म्हणजे मेन गोष्टी की जसं सांगितलं की मला एक ऍप्लिकेशन बनवायचं अकाउंट ओपनिंगचं, ज्याच्यामध्ये कस्टमर रजिस्टर करेल, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म फिलअप करेल. ठीक आहे. मेन हाय लेवलची रिक्वायरमेंट असेल, त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस रिक्वायरमेंट. ठीक आहे. बिझनेस रिक्वायरमेंट मध्ये हाय लेवलच्या रिक्वायरमेंट असतात, जसं आता राजेशजीने डिस्कस केलंय, राईट? सेकंड आहे स्टेक होल्डर रिक्वायरमेंट. स्टेक होल्डर रिक्वायरमेंट म्हणजे काय? की स्टेक होल्डर म्हणजे सांगितलं होतं की एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये जो व्यक्ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड असेल त्या प्रोजेक्ट बद्दल, त्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो, राईट? मग तो डेव्हलपर असेल, टेस्टर असेल, इंटरनल स्टेक होल्डर असेल आणि एक्सटर्नल स्टेक होल्डर असेल. इट कुड बी थर्ड पार्टी स्टेक होल्डर्स ऑल्सो. ठीक आहे. तर या केसमध्ये काय होणार? स्टेक होल्डरच्या काही रिक्वायरमेंट असतात, जसं की डेव्हलपर्सला काही रिक्वायरमेंट समजली नाही, तर ऍज अ बिझनेस अनालिस्ट तुमचं काम आहे की प्रत्येक रिक्वायरमेंट हे एव्हरीवन, सगळ्यांनी क्लिअर असलं पाहिजे, कारण की त्यांना एक ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे, तर रिक्वायरमेंट शुड बी क्लिअर, राईट? नंतर आहे सोल्युशन रिक्वायरमेंट. आता रिक्वायरमेंट काय आहे हे आपल्याजवळ आली आहे, मग त्यावर सोल्युशन देणं हे सानिकाचं काम आहे, बिझनेस अनालिस्टचं, राईट? तर सानिकांनी सोल्युशन रिकमेंड केलं की आपण एक ऍप्लिकेशन असं तयार करूया जेणेकरून युजर कोणत्याही वेळी, इव्हन विकेंडला सुद्धा ऍप्लिकेशन यूज करू शकते आणि त्यांचे सेव्हिंगचे ट्रान्झॅक्शन्स ऑपरेट करू शकते, राईट? त्यांनी सोल्युशन दिलं, तर त्याला आपण काय म्हणू? सोल्युशन रिक्वायरमेंट. का? कारण की एका पर्टिक्युलर प्रॉब्लेमवर सानिकानी सोल्युशन रिकमेंड केलं राजेशजीला. क्लिअर? त्या केसमध्ये दिस कॉल्ड द सोल्युशन रिक्वायरमेंट. अनदर इज फंक्शनल रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय? एक ऍप्लिकेशन आपण तयार केलं, ज्याच्यामध्ये आता लॉग इन करताना पहिले आपण एक ऍप्लिकेशन ओपन करताना फर्स्ट पेज काय दिसते? लॉग इनचं पेज दिसते, राईट? एव्हरीवन, सगळ्यांनी तुम्ही बघितलंय का? कोणतंही ऍप्लिकेशन ओपन करताना पहिले लॉग इनचं पेज येते, साइन अप करायला येते. आठवतंय तुम्हाला? हा, त्याला म्हणतात फंक्शनल रिक्वायरमेंट. आता पहिले लॉग इनच्या पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला साइन अप करायला विचारतात आणि नंतर एक डॅशबोर्ड क्रिएट होतो, डॅशबोर्ड दिसतं. आता डॅशबोर्डमध्ये तुम्हाला होम पेज असते, त्याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू ट्रान्झॅक्शन्स म्हणून एक असते, डाउनलोड युअर ट्रान्झॅक्शन्स, दे व्ह्यू युअर बॅलन्स, राईट? बॅलन्स तुम्हाला चेक करायचं असेल तर ते फ्रंट पेजला दिसते, राईट? हाईड करता येतं. तर ती जे गोष्टी झाल्या त्याला आपण काय म्हणतो? फंक्शनल रिक्वायरमेंट. क्लिअर? येस मॅम. ठीक आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे व्हॉट द सिस्टीम शुड डू. सिस्टीम हे काय करते, जसं व्ह्यू फंक्शनॅलिटी, दिस इज द फंक्शनल रिक्वायरमेंट. आता नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय? आता हे जे काही ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन यांचं एक्सपेक्टेशन असं आहे की 24 आवर्स चाललं पाहिजे. आता हे यांनी सांगितलं विचारल्यावर, कोणी कोणी हे सांगत नाही, राईट? आता हे ऍप्लिकेशन युजर फ्रेंडली असलं पाहिजे आणि ऍप्लिकेशनचा जो लोडिंग टाइम आहे, ओपन केल्यानंतर लोडिंग टाइम जो आहे, कधी कधी तुम्हाला माहिती आहे की नेट इश्यू असेल किंवा टेक्निकल इश्यू असेल, त्यावेळेस लोडिंग होत राहते. इट विल टेक द टाइम टू ओपन द ऍप्लिकेशन, राईट?
येस तर मॅम. ते जे गोष्ट आहे ते 2 सेकंद मध्ये ओपन झाली पाहिजे. त्याला काय म्हणतात नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. ठीक आहे. म्हणजे पहिली जी झाली ती फंक्शनल रिक्वायरमेंट झाली. फंक्शनल मध्ये काय होते, सिस्टीम काय करते ते आपल्याला कळते. आणि नॉन फंक्शनल मध्ये काय होते की सिस्टीम किती वेट करतो, म्हणजे तो सिस्टीम ला ऑपरेट होण्यासाठी किती वेळ लागतो, ते कम्स अंडर द नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. आणि ट्रान्झिशन रिक्वायरमेंट मध्ये काय होते, समजा आता एखादं एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे आणि त्याला आपण न्यू मध्ये ट्रान्झिट करतो, म्हणजे त्याची करंट सिच्युएशन, करंट स्टेट आपण बघतो की आता सध्या प्रोडक्ट काय करते आणि त्याच्यामध्ये नवीन इम्प्लिमेंटेशन टाकून आपण एक नवीन तयार करतो प्रोडक्ट, म्हणजे ट्रान्झिट करतो. ठीक आहे. क्लिअर झालं रिक्वायरमेंट आणि त्याचे टाइप्स. येस मॅम. ठीक आहे. तर दिस इज द बिझनेस रिक्वायरमेंट. आता बघूया की डेफिनेशन काय. बिझनेस रिक्वायरमेंट इज द हाय लेवल ऑफ रिक्वायरमेंट, ज्याच्यामध्ये आपण मेन रिक्वायरमेंट, ठीक आहे, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, नीड ऑफ द पर्टिक्युलर, म्हणजे जे काही प्रोजेक्ट असेल त्याबद्दल. ठीक आहे. बिझनेस रिक्वायरमेंट याच्यामध्ये हाय लेवलच्या रिक्वायरमेंट असतात, ज्याला आपण म्हणतो बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. कोण तयार करते, BRD कोण तयार करते, BRD बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट कोण तयार करते, बिझनेस अनालिस्ट. करेक्ट. तर बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट बिझनेस अनालिस्ट तयार करतो. ठीक आहे. रिक्वायरमेंट गॅदर झाल्यानंतर स्टेक होल्डर रिक्वायरमेंट, जसं सांगितलं की स्टेक होल्डरच्या काही रिक्वायरमेंट्स असतील, ठीक आहे, त्या कम्स अंडर द स्टेक होल्डर रिक्वायरमेंट. सोल्युशन रिक्वायरमेंट, की आपण एक सोल्युशन देतो पर्टिक्युलर एखाद्या रिक्वायरमेंटचं, त्याला म्हणतात आपण सोल्युशन रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंट सांगितलं मी एक, की सिस्टीम काय करते, सिस्टीम कसं परफॉर्म करते, राईट. थोड्या वेळ आधी जे सांगितलं ते समजलं का तुम्हाला, फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय. येस मॅम, समजलं. परत सांगू का मयुरी, ही क्लिअर झालं का. मॅम तुमचा आवाज ना थोडा अटकत येत आहे. आता येतो का. हॅलो. अटकत आहे मॅम थोडा आवाज तुमचा. नेट इश्यू असेल का काय माहिती, माझ्याकडून तर नाही आहे काही, एकदा तुम्ही चेक करून घ्या. मला क्लिअर बट येत आहे इथपर्यंत मॅम. ओके. मे बी एकदा तुम्ही नेट इश्यू तो चेक करून घ्या, कारण की बाकी तर आवाज सगळं काही क्लिअर आहे. ठीक आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट समजले का काय आहे, सांगू परत. सांगा मॅम एकदम. ठीक आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय, की एक ऍप्लिकेशन मध्ये होम पेज नंतर जसं एक अकाउंट ओपनिंगचं आपण बघूया. ठीक आहे. ऍप्लिकेशन तयार करत आहे अकाउंट ओपनिंगचं, ज्यामध्ये युजरला, कस्टमरला अकाउंट दिसलं पाहिजे, त्यांनी अकाउंट ओपन केलं. ठीक आहे. मग तो ऍप्लिकेशन लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर त्याला त्याचं बॅलन्स दिसलं पाहिजे, त्याला व्ह्यू करता आलं पाहिजे. ठीक आहे. हे झाली फंक्शनल रिक्वायरमेंट. त्याला त्याचा स्टेटमेंट 3 महिन्याचा 6 महिन्याचा स्टेटमेंट डाउनलोड करता आलं पाहिजे स्वतः. पहिले काय होतं, कस्टमर स्वतः बँकेत जात होते, तिथून प्रिंट काढत होते, पासबुक प्रिंट, राईट. तेव्हा कुठं त्यांना स्टेटमेंट भेटायचं, करेक्ट. आणि आता काय झालं, तेच प्रोसेस आपण ऑटोमेट केली, त्याचं एक ऍप्लिकेशन तयार केलं. ऍप्लिकेशन मध्ये ते स्वतः युजर स्वतः डाउनलोड करू शकतात स्टेटमेंट. ठीक आहे. तर ते काय झाली, फंक्शनल रिक्वायरमेंट. ठीक आहे. हा, व्ह्यू बॅलन्स होऊ शकतं, ते काय झाली फंक्शनल रिक्वायरमेंट झाली. आता नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय, ते पण एका या एक्झाम्पल थ्रू आपण बघू. आता स्टेटमेंट डाउनलोड होत आहे, डाउनलोड होण्यासाठी काही सेकंदाचा टाइम लागतो. एम आय करेक्ट. येस मॅम. ठीक. आपण
डाउनलोड बटनवर क्लिक केलं, मला 3 महिन्याचं स्टेटमेंट पाहिजे. डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर इट विल टेक द टाइम टू डाउनलोड. 2 सेकंदाचा टाइम मॅक्सिमम असायला पाहिजे. बट कधी कधी काय होते, काही गोष्टी डायरेक्टली क्लायंट सांगणार नाही, ते टेक्निकल टीमला अंडरस्टँड करावं लागते की त्याची स्केलेबिलिटी काय आहे, स्पीड काय आहे, सिक्युरिटी काय आहे. जसं व्यू बॅलन्स आपण करतोय तर हे सिक्युअर असायला पाहिजे ना. हे पब्लिकली दिसलं तर मग तर विषयच डेंजर. तर प्रत्येकाचा युजरचा त्याचा लॉग इन आयडी पासवर्ड असेल अकाउंट सिक्युअर असण्यासाठी, बरोबर. त्याचा बॅलन्स फक्त त्यालाच शो झालं पाहिजे. हे कशाचा पार्ट येतो, सिक्युरिटीचा. ठीक आहे. तर हे कशामध्ये येते, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये येते. हो, ते आपण एखाद्या वेळेस जर कुठे पेमेंट केलं ऑनलाईन तर आपल्याला टेक्निकल इश्यू दाखवते, नाही होत पेमेंट, ते नॉन फंक्शनल मध्येच म्हणजे केलं जाईल ना. कधी कधी टेक्निकल इश्यू मुळे आपलं ट्रान्झॅक्शन फेल होते, राईट. ठीक आहे. तर आता जर सॉफ्टवेअर हे व्यवस्थित चालत असेल, त्याच्यामध्ये काही इश्यू नसेल तर ते चालणार. पण जसं की आता इथे एक्झाम्पल घेतलं, प्रिंट डाउनलोड होण्यासाठी कधी कधी वेळ लागतो. डाउनलोडिंग, नुसतं डाउनलोडिंगचं सिम्बॉल दिसते आपल्याला की डाउनलोड होत आहे, 5 मिनिट होते तरी होतच आहे आणि ते डाउनलोडच नाही होत आणि नंतर म्हणते की कॅन्सल. ठीक आहे. तर तिथे हे नॉन फंक्शनॅलिटी येते की आपल्याला त्याच्यावर हे अंडरस्टँड करायचं की हा कॉन्सेप्टचा आहे, हा इश्यू आला नाही पाहिजे. डाउनलोड केल्यानंतर विदिन 2 सेकंड मध्ये 3 मंथ्स और 6 मंथ्स जे काही रिक्वेस्ट दिली आहे ते डाउनलोड व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये काय होते की व्हॉट द सिस्टीम शुड डू, सिस्टीम काय करते. आणि नॉन फंक्शनल मध्ये काय होती, जे सिस्टीम करत आहे त्याला जो लागणारा टाइम आहे तो रिड्यूस करते. सिक्युरिटी कन्सर्न येतो तिथे, स्पीड कन्सर्न येतो. आता स्पीड मध्ये म्हणजे जसं सांगितलं की 5 मिनिटाचा जिथे टाइम लागतो तो फक्त विदिन 2 सेकंड मध्ये झाला पाहिजे, राईट. ऍप्लिकेशन आपण लॉग इन करतो, युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर आता तो ऑथेंटिकेशन आहे. फिंगरप्रिंट लावला, पासवर्ड टाकायचं काम नाही, फिंगरप्रिंट सेन्सरनी ऍप्लिकेशन ओपन होते, राईट. येस. ऍप्लिकेशन हे विदिन अ सेकंड मध्ये ओपन झालं पाहिजे, जास्त लोडिंग टाइम घेतला नाही पाहिजे. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नॉन फंक्शनल मध्ये येतात. क्लिअर. येस. सगळ्यांना समजलं काय असते फंक्शनल रिक्वायरमेंट, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. येस मॅम. ठीक आहे. आता ऍज अ बिझनेस अनालिस्ट काही डूज अँड डोंट्स आहे जे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे. पहिला पॉइंट, नेव्हर से नो टू द क्लायंट. क्लायंटनी मल्टिपल रिक्वायरमेंट दिली तर डायरेक्ट आपण नाही म्हणू शकत. ठीक आहे. क्लिअर. पहिला पॉइंट. माझा आवाज येतोय का? इज इट ऑडिबल? येस मॅम. ऑडिबल. ठीक आहे. पहिले आहे नेव्हर से नो टू द क्लायंट. नेव्हर इमॅजिन एनिथिंग इन टर्म्स ऑफ GUI. GUI म्हणजे काय? जे आपण वायर फ्रेम्स बनवतो, रिक्वायरमेंट आल्यानंतर आपण एक प्रोडक्ट तयार करतो ज्याला वायर फ्रेम्स किंवा प्रोटोटाइप म्हणतो. ठीक आहे. तर ते ऍज पर रिक्वायरमेंटच तयार झालं पाहिजे. ठीक आहे. तर त्या रिक्वायरमेंट त्या वायर फ्रेम नुसारच आपलं ऍप्लिकेशन तयार होईल. सो ऍज अ बिझनेस अनालिस्ट जे आपण प्रोडक्ट तयार केलेलं आहे, म्हणजे जे प्रोटोटाइप तयार केलेलं आहे त्याच अकॉर्डिंग आपण जाणार. देअर इज नो वर्ड कॉल्ड बाय डिफॉल्ट. नाही म्हणायचं नाही. ठीक आहे. बाय डिफॉल्ट होईल
या ऍप्लिकेशन मध्ये बाय डिफॉल्ट ते येणार अशा गोष्टी नसतात. काही जर इश्यू आला तर आपल्या टीम मध्ये एक SME असतो, ज्याला म्हणतात सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. जर रिक्वायरमेंट मध्ये किंवा काही कन्सल्टेशन असेल तर SME ला कॉन्टॅक्ट करायचा फॉर द क्लॅरिफिकेशन ऑफ द रिक्वायरमेंट. ठीक आहे, प्लीज एक्नॉलेज. मॅम SMEचं मिनिंग काय म्हटलं? सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. एक्सपर्ट. हा, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. ओके. याच्यामध्ये काय होतं, सब्जेक्ट मॅटर SME हा IT मध्ये असतो आणि नॉन IT कोणत्याही कंपनीमध्ये असतो. याच्यामध्ये त्या प्रोडक्ट रिलेटेड त्यांना होल नॉलेज असतं पूर्णपणे. ठीक आहे, तर काही रिक्वायरमेंट क्लिअर नसेल किंवा एखादं थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आपण इम्प्लिमेंट करताय API थ्रू म्हणा किंवा काही गोष्टी API लावून असेल, त्या केसमध्ये रिक्वायरमेंट क्लिअर करण्यासाठी आपण SME ला कन्सल्ट करतो फॉर क्लॅरिफाईंग द रिक्वायरमेंट. कळलं, समजलं? येस मॅम. मयुरी, सानिका समजते ना? हो मॅम. ठीक आहे. Yes, ma'am. आता याच्यामध्ये काही चॅलेंजेस येतात. ऑब्टेनिंग द साइन ऑफ द रिक्वायरमेंट. साइन ऑफ करण्यासाठी काही याच्यामध्ये पण चॅलेंजेस येतात. म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात. चेंज मॅनेजमेंट विथ रिस्पेक्ट टू द कॉस्ट अँड टाइम लाईन. ठीक आहे, आता प्रोडक्ट आल्यानंतर त्याला काही डेव्हलपर टीम लागेल. एग्री? आपण एखादं प्रोडक्ट बनवत आहे अकाउंट ओपनिंगचं, तर त्याला बनवण्यासाठी डेव्हलपर टीम लागेल ना? येस मॅम. ठीक आहे, टेस्टर टीम लागेल. अग्री? राईट? प्रोजेक्ट मॅनेजर लागेल, बिझनेस अनालिस्ट लागेल. हे काय झालं, रिसोर्सेस झाले. यांची कॉस्ट, टाइम लाईन की हा अकाउंट ओपनिंगचा ऍप्लिकेशन हे विदिन किती टाइम लिमिट मध्ये बनला पाहिजे. जर 6 महिन्याचा ड्युरेशन असेल तर हे टाइम लाईन ऑलरेडी डिसाइड असते. म्हणजे राजेशजी सांगतील की मला ऍप्लिकेशन हे 6 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये पाहिजे. बरोबर? टाइम लाईन असेल, राईट? बरोबर राजेशजी? येस मॅम. टाइमलाईन असेल, इम्पॉर्टंट असेल तुमची टाइम लाईन की मला एवढ्या तारखेपर्यंत प्रोजेक्ट पाहिजे आहे आणि तुम्ही डिस्कस करणार बिझनेस अनालिस्ट सोबत. बरोबर आहे. त्या अकॉर्डिंग रिसोर्स मॅनेजमेंट होतील. किती डेव्हलपर टीम लागणार आहे, त्याची कॉस्ट काय आहे, टेस्टिंग टीम किती आहे, त्याची कॉस्ट काय आहे, ह्या सगळ्यांचा वर्क झाल्यानंतर हा किती ड्युरेशन मध्ये प्रोजेक्ट रेडी होणार विथ पर्टिक्युलर टाइम लाईन. ठीक आहे, नंतरचा पॉइंट आहे कोऑर्डिनेशन बिटवीन द डेव्हलपर्स अँड द टेस्टर. बिझनेस अनालिस्ट ऑल्सो विल डू द कोऑर्डिनेशन. जसं की आपण पहिलेच बघितलं की त्याचा रोल असतो आहे की ब्रिज बिटवीन द टेक्निकल टीम अँड द नॉन टेक्निकल टीम. ठीक आहे, क्लायंट आणि टेक्निकल टीम. ठीक आहे, तर कोऑर्डिनेशन हे डेव्हलपर सोबत करेल आणि टेस्टर सोबत. ओके, आणि मीटिंग कंडक्ट करतील. कंडक्टिंग मीटिंग्स, जेव्हा आपण प्रोडक्ट ला सुरुवात करतो त्यासाठी एक स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग असते. देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ मीटिंग्स. तसं तर पहिली असते स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग, ज्यामध्ये आपण डिस्कस करतो की आपला प्रोजेक्टचा टाइम हा एवढा राहणार आहे, 6 महिन्याचा आहे, तर कोण कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार आहे, काय असणार आहे. तर हे सगळे चॅलेंजेस असू शकतात की या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि या गोष्टींमध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. ठीक आहे, जसं मीटिंग कंडक्ट केल्यानंतर कोणी मीटिंगमध्ये अवेलेबल नाही आहे, त्यांच्याशी डिस्कस करा. कोणाला रिक्वायरमेंट क्लिअर नाही आहे. नंतरचा पॉइंट आहे ड्रायव्हिंग क्लायंट फॉर द UAT कम्प्लिशन. UAT समजलं, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. हे झाल्यानंतर क्लायंटला जेव्हा आपण प्रोडक्ट डिलिव्हर करतो त्या केसमध्ये काय चॅलेंजेस येतात. तुमच्याजवळ तर प्रोडक्ट व्यवस्थित चालू आहे, पण जेव्हा राजेशजीकडे त्यांच्या सिस्टीमला जेव्हा प्रोडक्ट झालाय डिलिव्हर, त्या केसमध्ये होऊ शकते की सानिकाला चॅलेंजेस नाही आले जेव्हा त्यांनी UAT केली, बट राजेशजीच्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर होऊ शकते की ते स्लो चालत असेल. राईट? बरोबर ना राजेशजी?
बरोबर मॅडम. होऊ त्याच्यामध्ये शकतं ना मला असं 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 होऊ शकतं ना की सानिकांनी युएटी केली आहे, त्यांच्याकडे ती व्यवस्थित चालत आहे. पण तुमच्या सिस्टीम मध्ये बँकमध्ये गेल्यानंतर कधी कधी जास्त युजर फ्लो असू शकतो, जर फ्लोमध्ये राईट? ते त्या लोडिंग घेऊ शकते मॅक्झिमम टाइम त्या मध्ये. हा बरोबर, लोडिंग टाइम घेऊ शकतो, राईट? तर असे काही चॅलेंजेस येऊ शकतात युएटी नंतर पण. नंतर ॲज अ बिझनेस अनालिस्ट पीपल मॅनेजमेंट, यामध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट करायचं आहे डेव्हलपर टीम सोबत, टेस्टिंग टीम सोबत, SME सोबत, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोबत, म्हणजे इन शॉर्ट इंटरनल टीम आणि एक्सटर्नल टीम, याच्यामध्ये बिझनेस टीम इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे, कोऑर्डिनेट विथ द मॅनेजमेंट. ठीक आहे, जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असू शकतात, म्हणजे ते क्लायंट साईड पण असू शकतात आणि आपल्या इंटरनल टीम पण असू शकतात. क्लिअर? पुढे जाऊ. तेच ना. मयुरी, सानिका, येस मॅम. मॅम. ओके. आता स्टेक होल्डर म्हणजे आपण बघितलं होतं की जो डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इम्पॅक्टेड आहे एका पर्टिक्युलर त्या सोल्युशनवर, म्हणजे जे प्रोडक्ट आपण बनवत आहे. त्याचे टाइप्स ऑफ स्टेक होल्डर आपण बघितलं होतं. प्रोजेक्ट स्टेक होल्डर्स, बिझनेस स्टेक होल्डर. प्रोजेक्ट स्टेक होल्डर्स म्हणजे काय? प्रोजेक्टमध्ये जो व्यक्ती इन्व्हॉल्ड आहे, जसं डेव्हलपर, टेस्टर, SME, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस अनालिस्ट, हे काय झाले? प्रोजेक्ट स्टेक होल्डर. बिझनेस स्टेक होल्डर्स म्हणजे काय झाले? बिझनेस ओनर, त्यांचा मॅनेजर, बिझनेस जो काही आपण ज्यांच्याकडून बिझनेसची रिक्वायरमेंट घेतली आहे, ते जे पार्टी आहे त्यांना म्हणतात आपण बिझनेस स्टेक होल्डर्स. थर्ड पार्टी स्टेक होल्डर्स म्हणजे काय? वेंडर. जसं आता एक IT कंपनी आहे आणि एक HDFC बँक आहे. आता HDFCचा बँकचा जो प्रोजेक्ट आहे तो एका वेंडर कडून आलाय, थर्ड पार्टी कडून आलाय, तर त्या केसला काय म्हणतात? थर्ड पार्टी स्टेक होल्डर्स. क्लिअर? तेच मॅम, क्लिअर. नंतर आहे निगेटिव्ह स्टेक होल्डर्स. निगेटिव्ह स्टेक होल्डर्स म्हणजे कॉम्पिटिटर. आता HDFC बँक आहे, याला दुसऱ्या पण बँक आहेत ना कॉम्पिटिटर म्हणून, आहेत की नाही? येस मॅम. बाकीच्या पण बँक आहेत ना, मग ते कॉम्पिटिटरच झाली आहे काइंड ऑफ, राईट? ठीक आहे. आता इथे बघा, जसं सांगितलं की प्रोजेक्ट स्टेक होल्डर्स मध्ये येते बिझनेस अनालिस्ट येते, प्रोजेक्ट मॅनेजर येते, डेव्हलपमेंट टीम, टेस्टिंग आणि ऑपरेशन्स. बिझनेस स्टेक होल्डर्स मध्ये मॅनेजर, बिझनेस ओनर, ठीक आहे, बिझनेस स्पॉन्सर, एक्झिक्युटिव्ह, स्पॉन्सर ऑपरेशन टीम, सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि एंड युजर. ठीक आहे, हे बिझनेस स्टेक होल्डरच्या टीम मधून येते. थर्ड पार्टी मध्ये वेंडर, मॅन्युफॅक्चरर, फोकस ग्रुप, आउटसोर्स, जे काही लोक असतात ना जे आउटसोर्सिंग करतात, तर हे सगळे येतात थर्ड पार्टीमध्ये. नंतर येते निगेटिव्ह स्टेक होल्डर्स, याच्यामध्ये कॉम्पिटिटर, हॅकर, डेव्हलपमेंट टीम, थर्ड पार्टीची, पॉलिटिकल पार्टी, पब्लिक ओपिनियन, राईट? हे निगेटिव्ह स्टेक होल्डर्स मध्ये येते. समजलं आता स्टेक होल्डरचे किती टाइप्स आहेत? येस मॅम. एक इंटरनल, दुसरं एक्सटर्नल. इंटरनल मध्ये येते हे टीम, प्रोजेक्ट स्टेक होल्डर, BA, PM, डेव्हलपमेंट टीम, टेस्टिंग टीम, हे ते इंटरनल मध्ये. हे येते एक्सटर्नल मध्ये, हे सगळी. ठीक आहे, हे पूर्ण जे आहे हे ते एक्सटर्नल मध्ये. कर्सरकडे बघा. ओके, हे जे येते इंटरनल मध्ये येते, कारण हे कंपनीच्या आतमध्ये बसून आपल्या पर्टिक्युलर प्रोडक्टवर काम करत आहे. आणि हे बिझनेस स्टेक होल्डर आहे, ज्याच्यामध्ये जी काही रिक्वायरमेंट असेल ते आपण बघतो, राईट? सांगतो की या रिक्वायरमेंटवर आपल्याला काम करायचं आहे. ओके. नंतर बिझनेस प्रोसेस मॉडेल. बिझनेस प्रोसेस मॉडेल मध्ये 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला, गोल. अकाउंट ओपनिंगचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, त्यावेळेस बिझनेस प्रोसेस साठी एक डायग्राम आपण बनवतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये गोल स्पेसिफाय असला पाहिजे की आपल्याला आपलं गोल काय आहे, की युजर स्वतः अकाउंट ओपन करू शकला पाहिजे. बरोबर राजेशजी?
तुमचा गोल बरोबर. आहे अकाउंट ओपनिंगचा फॉर्म क्रिएट करण्यासाठी. येस. राईट, ठीक. दुसरा आहे इनपुट. किती वेळ? तुम्ही त्याच्यासाठी काय इनपुट्स देणार आहे. आपण लवकरच क्लोज करूया पटकन बाकीचे पॉइंट्स घेऊन, ठीक आहे. नंतर इनपुट्स, काय इनपुट्स लागणार आहे, जसं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट, राईट. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात, जसं क्लाउडवर टाकायचं आहे तर क्लाउड सॉफ्टवेअरचे काही टूल्स असतात, राईट. हार्डवेअर्स असतात, इनपुट्स तर लागलं ना काही. नंतर येते रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय, ते ऍप्लिकेशन बनवण्यासाठी लागणारी टीम, डेव्हलपमेंट टीम, टेस्टिंग टीम, दीज आर द रिसोर्सेस. नंतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे जी बिझनेस प्रोसेस होणार आहे त्याच्यात काय काय ऍक्टिव्हिटीज होणार आहे. युजर विल फिल अप द फॉर्म, सबमिट द KYC, व्हेरीफाय, हे झाली ऍक्टिव्हिटीज की कशाच्या नंतर काय काय होणार आहे, ठीक आहे. नंतर प्रोसेसचं जे आउटपुट येणार आहे आणि आउटपुट आल्यानंतर म्हणजे त्याला आपण आउटपुट म्हणू की एक प्रोसेस फ्लो होणार आहे आणि त्याच्यानंतर कस्टमरचा अकाउंट ओपन होणार आहे आणि त्याला एक युनिक अकाउंट नंबर जनरेट होईल, ठीक आहे. अकाउंट ओपन जनरेट झाल्यानंतर कस्टमर विल ऍक्सेस द अकाउंट, देअर अकाउंट, त्यांच्या अकाउंट मधून ते स्वतः त्यांच्या मोबाईल थ्रू त्यांचं अकाउंट ऍक्सेस करू शकतील. म्हणजे काय झालं की एंड युजरला एक व्हॅल्यू भेटली की त्यांचं अकाउंट स्वतःचं ते स्वतः ऍक्सेस करू शकतात, स्वतः विथड्रॉ करू शकतात, स्वतः बॅलन्स चेक करू शकतात, सगळे ऑपरेशन्स ते स्वतः करू शकतात विदाउट विजिट द बँक, ठीक आहे. ही जी प्रोसेस होती त्याला काय म्हणतात, बिझनेस प्रोसेस मॉडेल, ठीक आहे. क्लिअर. याच्यामध्ये 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, गोल, बिझनेसचा काय गोल आहे. दुसरं, इनपुट, काय काय आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत, इनपुट्स काय असतील. तिसरं, रिसोर्सेस, कोण कोण लोक काम करणार आहेत. चौथं, ऍक्टिव्हिटीज, काय ऍक्टिव्हिटीज लागणार आहे, प्रोसेस कशी असणार आहे, त्याचं आउटपुट काय आहे. आणि 5वं, एंड व्हॅल्यूज, ठीक आहे. पुढे जाऊ. येस मॅम. येस मॅम. आता बिझनेस अनालिस्ट साठी लागणाऱ्या गोष्टीच, BA कॉम्पिटन्सीज, कोर अँड कॉम्पिटन्सीज, ठीक आहे. याच्यामध्ये अनालिटिकल थिंकिंग येते, कम्युनिकेशन येते, ठीक आहे. आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे ना क्लायंट सोबत, त्याच्यानंतर टेक्निकल टीम सोबत, राईट. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असला पाहिजे आपल्याला, की आपल्याला याच्यामध्ये कोडिंग नाहीये, पहिली गोष्ट क्लिअर. याच्यामध्ये कोडिंग नाहीये, ठीक आहे. क्लिअर. येस मॅम. आपल्याला इथे कोडिंग करायची नाहीये. याच्यामध्ये अप्रोच आपला असा असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टी, एखादा काही प्रॉब्लेम असेल तर आपण टीम सोबत डिस्कस करू, ते तर नॉर्मल आहे, तसं पण आपण करतोच ना. टीमशी डिस्कस करणं, डॉक्युमेंटेशन पार्ट करणं, SDLC हे मेथडॉलॉजी आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. त्याच्यानंतर टेक्निकल स्किल्स, फंक्शनल स्किल्स, जसं मी फंक्शनल रिक्वायरमेंट सांगितली, काय असते फंक्शनल रिक्वायरमेंट, की सिस्टीम काय करते, राईट. रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग, टूल्स अँड डॉक्युमेंटेशन, BA कॉन्ट्रीब्युशन इन अ प्रोजेक्ट, हे कॉन्ट्रीब्युशन प्रोजेक्टमध्ये असते, ठीक आहे. बिझनेस अनालिस्ट, याच्यात बिझनेस अनालिस्ट कुठेही कोडिंग करत नाही, ठीक आहे. आता IT कंपनीजचा ओव्हरव्ह्यू बघू आपण. ही स्क्रीन दिसत आहे ना तुम्हाला, स्क्रीन दिसत आहे. येस मॅम. ठीक Yes, आहे. ma'am. यामध्ये 2 टाइप्सचे IT कंपनीज आहेत. एक आहे प्रोडक्ट डेव्हलपमेंट IT कंपनी, दुसरी आहे सर्व्हिस बेस्ड IT कंपनी. प्रोडक्ट बेस्ड जे कंपनी आहे त्यांचं काय असते, स्वतःचं प्रोडक्ट असते. ते काय करतात, त्यांची स्वतःची आयडिया असते, स्वतः प्रोडक्ट क्रिएट करतात आणि नंतर ते मल्टिपल कस्टमरला सेल करतात. दॅट इज कॉल्ड द प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी. जसं मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, IBM, SAP, CRM, ठीक आहे. हे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. दुसरं आहे
सर्व्हिस बेस्ड कंपनी, इन्फोसिस, TCS, विप्रो, सत्या. यामध्ये काय होते, क्लायंट यांच्याकडे जातो, त्यांना म्हणतो की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे, एक नवीन अप्लिकेशन तयार करायचं आहे. म्हणजे क्लायंटनी काय केलं, त्यांची रिक्वायरमेंट या कंपनीला सांगितली. मग या कंपनीचा जो बिझनेस अनालिस्ट आहे तो ही विल गॅदर द रिक्वायरमेंट अँड देन विल वर्क अकॉर्डिंगली. ठीक आहे. तर एक आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी, दुसरी आहे सर्व्हिस बेस्ड कंपनी. क्लिअर. मार्केटमध्ये 2 टाईपच्या कंपन्या आहेत. दोन्हीही कंपनीला बिझनेस अनालिस्ट लागतो. क्लिअर. येस मॅम, क्लिअर. येस. हा. आता IT कंपनी विल हॅव द कॉन्सेप्ट. जसं मी सांगितलं की प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये त्यांचं स्वतःची आयडिया असते आणि ते त्याच्यावर त्यांचं इन्व्हेस्ट करतात, टाइम, मनी, रिसोर्सेस, आणि ते प्रोडक्ट तयार करतात स्वतःचं. ठीक आहे. आणि ते मल्टिपल कस्टमरला सेल करतात. तर सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये क्लायंटची पर्टिक्युलर रिक्वायरमेंट असते. क्लायंट त्या प्रोडक्टचा ओनर असतो. हे बघा, क्लायंट विल हॅव अ रिक्वायरमेंट अँड विल एंगेज अन IT कंपनी टू डेव्हलप अन IT ऍप्लिकेशन. म्हणजे क्लायंट हा ओनर आहे त्या रिक्वायरमेंटचा. ठीक आहे. सॉरी, त्या प्रोजेक्टचा, प्रोडक्टचा. आणि क्लायंट IT कंपनीच्या बिझनेस अनालिस्टला सांगतो की मला हे ऍप्लिकेशन तयार करायचं आहे. नंतर ती कंपनी त्या अकॉर्डिंगली ऍप्लिकेशन तयार करेल. या कॉन्सेप्टला आपण म्हणू सर्व्हिस बेस्ड कंपनी. इथे काय होतं, पहिल्याच्यात यांची स्वतःची आयडिया होती, स्वतः यांनी काम केलं आणि ते प्रोडक्ट सेल केलं. इथे एक पर्टिक्युलर क्लायंट आहे. इथे तो क्लायंटचा प्रोडक्ट प्रत्येकाला सेल करणार का? या केसमध्ये सांगा बरं मला की क्लायंटनी रिक्वायरमेंट दिली एका क्लायंटला, सर्व्हिस बेस्ड कंपनीला, तर ती कंपनी त्या क्लायंटचं प्रोडक्ट दुसऱ्या व्यक्तीला सेल करू शकेल की नसेल? समजलं का इथं पॉइंट काय आहे? आवाज येतो? समजलं का इथे? परत सांगू? प्लीज एक्नॉलेज. हा पॉइंट क्लिअर झाला का? एक प्रोडक्ट कंपनी आहे प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरी आहे सर्व्हिस बेस्ड. तर प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि ते मल्टिपल कस्टमरला सेल करू शकतात. बट सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये क्लायंट पर्टिक्युलर त्या प्रोडक्टचा ओनर असतो. तर त्यामुळे ही कंपनी दुसऱ्या कस्टमरला तो प्रोडक्ट सेल नाही करू शकत. ठीक आहे. नाही करू शकत. कळलं? समजलं? पॉइंट क्लिअर? येस मॅम, क्लिअर. ठीक आहे. येस मॅम. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो आला कसा? प्रोजेक्ट पहिले आल्यानंतर बिझनेस अनालिस्ट विल वर्क ऑन दॅट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हा शब्द ऐकलाय का, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल, जे प्री सेल्स टीम काम करते. प्री सेल्स टीम काम करते प्रोजेक्ट अनालिस्ट. फर्स्ट ऑफ ऑल एखाद्या कंपनीकडे पहिले प्रोजेक्ट येतो, तर तो प्रोजेक्ट येतो कसा, नंतरच बिझनेस अनालिस्ट काम करतो ना. जेव्हा आफ्टर द SOW साइन झाल्यानंतर बिझनेस अनालिस्ट विल वर्क ऑन दॅट. तर त्यामध्ये रिक्वेस्ट फॉर प्रपोजल हे बिझनेस अनालिस्ट, एक प्री सेल्स म्हणून टीम असते, सेल्स टीम. ठीक आहे. ते विल वर्क ऑन दॅट. देन RFI, रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन, प्री बिडिंग कॉन्फरन्स, प्रेझेंटेशन, RFQ, रिक्वेस्ट फॉर कोटेशन्स, हे सगळं सेल्स टीम हँडल करते. ठीक आहे. समजलं का? पहिले प्रपोजल सेंड करते, नंतर रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन देते, म्हणजे क्लायंट एंडला कोण? सेल्स टीम. जर ते बिडिंग कॉन्सेप्ट असेल तर बीड होते त्या गोष्टीला, किंवा मग डायरेक्ट एक प्राइसिंग डिसाईड असते. ठीक आहे. किंवा मंथली बिलिंग असते, त्या अकॉर्डिंग सेल्स टीम त्याच्यावर काम करते. नंतर कोटेशन देते,
राईट, की एवढं बजेट असणार आहे, एवढे रिसोर्सेस असणार आहे. ठीक आहे, सगळ्या काही गोष्टी क्लिअर झाल्या सेल्स टीम कडून. क्लिअर झाल्यानंतर SOW साईन होते क्लायंट कडून. जसं SOW साईन झालं, SOW म्हणजे स्टेटमेंट ऑफ वर्क. काय होते? स्टेटमेंट ऑफ वर्क. डॉक्युमेंट अप्रूव्ह झाल्यानंतर काम स्टार्ट होते. ठीक आहे, मॅम एक क्वेश्चन होता. हा. या सेल्स टीम मध्ये बिझनेस अनालिस्टचा काही हे आहे का, इन्व्हॉल्युशन राहते का हे टीम वेगळी राहते सेल्स टीम? सेल्स टीम हे वेगळी असते. वेगळी असते ना? हा, सेल्स टीम हे वेगळी असते. सेल्स टीम प्रोजेक्ट आणण्यासाठी वर्क करते. सेल्स टीम, ठीक आहे, Okay. हे वेगळी असते. दे विल गेट द प्रोजेक्ट. तर कंपनीचा प्रोफाईल प्रपोजल शेअर करते त्या समोरच्या क्लायंट सोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर रिक्वेस्ट डिटेल्स शेअर करते की आपल्याजवळ एवढे रिसोर्सेस आहेत, ही तुमची रिक्वायरमेंट आहे, त्यानुसार आपण हे असं करू शकतो. कोटेशन पाठवते. राईट, तर हे सगळं जे आहे ते प्राइसिंग वगैरे हे सगळं सेल्स टीम बघते. नंतर SOW साईन होतो, ज्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ वर्क. SOW साईन झाल्यानंतर बिझनेस अनालिस्टचा रोल तिथे येतो. मग बिझनेस अनालिस्ट त्या क्लायंट सोबत मीटिंग कंडक्ट करून गॅदर रिक्वायरमेंट सेशन कंडक्ट करतो, की जसं रिक्वायरमेंट गॅदरिंग, डॉक्युमेंटेशन पार्ट. ठीक आहे, मग बिझनेस अनालिस्टचा रोल तिथे येतो. ओके, म्हणजे क्लायंट सोबत डील करण्याचं काम हे सेल्स टीम वेगळी राहते प्रत्येक कंपनीमध्ये. सेल्स टीम हे वेगळी असते. आणि याला एक समजा प्री सेल्स बिझनेस अनालिस्ट म्हणतात, तो पण डिफरंट आहे. बिझनेस अनालिस्ट मध्ये ते डिफरंट आहे. हा, प्री सेल्स बिझनेस अनालिस्ट म्हणजे की बिझनेस अनालिस्ट बट इन द सेल्स टीम, तो डिफरंट. हा, विच इज कम्स अंडर द सेल्स टीम पार्ट. आणि हा जो बिझनेस अनालिस्ट आहे, हा पण एक प्रोजेक्ट भेटल्यानंतर त्याला कसं डेव्हलप करायचं, काय डेव्हलप करायचं, क्लायंट इंटरॅक्शन, हा पण बिझनेस अनालिस्टचा असतो. आता मी प्रोजेक्ट सांगितला तुम्हाला, पण तो प्रोजेक्ट आला कसा हे पण तर मॅटर करते ना. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ठीक आहे, मला ऍज अ बिझनेस अनालिस्ट काम करायचंय, पण मला हे पण माहित पाहिजे की हा प्रोजेक्ट आला कसा कंपनीकडून. राईट, तर त्यासाठी प्री सेल्स टीम असते जे सेल्स वर काम करते. त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट येतो त्याआधी SOW साईन होतो. त्याचं अप्रुव्हल भेटल्यानंतर बिझनेस अनालिस्टचा रोल स्टार्ट होतो. ठीक आहे, फ्रॉम स्टार्ट पासून एंड पर्यंत बिझनेस अनालिस्टचा रोल आहे, फ्रॉम स्क्रॅच टू डिलिव्हर द प्रोडक्ट. काय म्हटलं? SOW नंतर बिझनेस अनालिस्टचा मेन वर्क चालू होऊन जाते. SOW साईन झाल्यानंतर पहिले तर सेल्स टीम काम करते. ठीक आहे, जर आता सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये काय होतं की ते मल्टिपल प्रोजेक्ट्स, त्यांची एक सेल्स टीम असते, ते मल्टिपल प्रोजेक्ट. राईट, बरोबर ना. सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये त्यांची एक वेगळी सेल्स टीम असते, जे मल्टिपल प्रोजेक्ट्सवर ते काम करतात घेण्यासाठी. ठीक आहे, सेल्स टीम वर्क करते. मग त्याच्यानंतर त्यांचं डिस्कशन असं होते की ते रिक्वेस्ट प्रपोजल पाठवतात त्या पर्टिक्युलर क्लायंटला, इन्फॉर्मेशन देतात त्यांच्या कंपनीबद्दल, कोटेशन पाठवतात. जेव्हा फायनल त्यांचं प्राइस रिलेटेड हे ते डिस्कशन होते, नंतर SOW साईन होतो आणि नंतर बिझनेस अनालिस्टकडे ते कम्युनिकेट होते. नंतर ही विल टेक केअर ऑफ द पूर्ण प्रोसेसचं ते ओनरशिप घेतात, तर डिलिव्हर्ड प्रोडक्ट होईपर्यंत. ठीक आहे, आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये त्या कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट असते. ठीक आहे, येस मॅम. तर आपण इथपर्यंतच बघूया. आता बराच वेळ झालाय, तसंही उद्या बघूया बाकीचं राहिलेलं. ठीक आहे, याच्यामध्ये काही क्वेरीज आहे? समजलं तुम्हाला? कन्सेप्ट क्लिअर आहे या इथपर्यंत? पूर्ण क्लिअर आहे? मयुरी, सानिका? येस मॅम, क्लिअर आहे. क्लिअर आहे. पक्का? काही क्वेश्चन्स असेल तर विचारा.
मॅम पीपीटी शेअर का त्यांना व्हॉट्सअपला? हो हो ठीक आहे, करेल मी. बाकी सगळं समजलं का? येस मॅम. येस मॅम. सगळं ठीक आहे, चला भेटूया मग उद्या. बाकी उद्याचा कॉन्सेप्ट बघू वेगळा, की BA चे काय रूल्स आहेत, कसे क्वेश्चन्स विचारायचे. ठीक आहे, उद्या 8 वाजता. उद्या 8 वाजता ना? येस मॅम 8 वाजता. सगळ्यांना 8 वाजताचा टाइम कम्फर्टेबल आहे? हो हो. हो. येस मॅम. काही असेल तर आपण इकडे 8, 9 किंवा 10चा करू शकतो. काही असेल तर तुम्ही तसं सांगा. ठीक आहे मॅम. 8चा टाइम ठीक आहे. चला ठीक आहे. We will see tomorrow. Okay. Thank you. थँक्यू. Thank you and good night.